एका वादकाला विचाराल ना तर वादक तुम्हाला सांगेल की ढोल वाजवायचं काय म्हणजे केवढं वेड आहे ते. मी तर सांगेन हे वेड आहे. ढोल ताशा म्हणजे वेड आहे. नाकाविपरीत ते आज पथकात वाजवत कमरेला ढोल जेव्हा लावून वाजवतात तेव्हा ही दुनिया त्यांना सलाम ठोकते. आता आपल्या पथकातल्या पोरी पण आहे गुंड, मी गुंड म्हणून ठेवलेले. जसा पोरगा वाजवतो तसे तू वाजवली पाहिजे. पथकात आल्यास जर उद्या तुला वादन नाही भेटलं म्हणून पथक सोडणारच का? तर आताच जा. कारण पथकाशी एकनिष्ठ राहायला पहिलं तुम्ही शिका, नंतर वादन शिका. कारण मिरवणुका कुठच्या वादन करतो आपण? गणपती, नवरात्र, म्हणजे शिवजयंती असेल, हनुमान जयंती असेल, गुढीपाडवा. त्याच्या व्यतिरिक्त कुठच्या पॉलिटिशियनला काय असून दे किंवा लग्न बिग्न हे थिल्लर मी डायरेक्ट बोली हे करायला जात नाही. पथक कोणतरी तुम्हाला व्हिडिओ काढतोय म्हणून तुम्ही त्याच्यासाठी नका वाजू, म्हणजे तुम्ही त्याचे गुलाम झालात. नमस्कार. राजमुद्रा फिल्म्स प्रस्तुत कल्लोळ पडगम ढोलताशांचे मनोगत वादकांचे या ढोलताशा मालिकेच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत गजर ढोलताशा पथकाचे प्रमुख रोहन परमेकर. गेली अनेक वर्ष दादा गजर पथकासोबत निगडीत आहेत व आज त्यांचं मनोगत मांडायला आपल्यासोबत आले आहेत. ते त्यांची सेवा गेली अनेक वर्ष निष्ठावंत पद्धतीने गजर पथकासोबत राबवत आले आहेत. तर आज जाणून घेऊया त्यांचं मनोगत. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त मस्त. तुम्ही विचार. मस्त. तर सर्वप्रथम प्रश्न असा आहे, म्हणजे ओळख करून दिली आता तुम्ही तुमच्या परीने तुमची ओळख करून दिली. नमस्कार, माझं नाव रोहन नंदकुमार परमेकर. मी गजर पथकाचा पथक प्रमुख. असे अजून 3 पण पथक प्रमुख आहेत. टोटल आम्ही 4 जण पथक प्रमुख आहेत ज्यांनी पथक हे सुरू केलं. असे आमच्या 4घांचं मिळून आम्ही सगळे आहेत. तर तुम्ही पथकाबद्दल थोडी माहिती देऊ शकता? म्हणजे गेली किती वर्ष झाली पथकाला चालू होऊन आणि सुरुवातीला जे तुम्ही नावं सांगितली ती 3-4 लोक अजूनही आहेत. बरोबर. त्या पथक प्रमुखांची नावही तुम्ही नामद करू शकता. गजर पथकची स्थापना ही 2012ला झाली. ओके. गजर पथक सुरू होताना आम्ही कमीत कमी 21-22 जण होतो तेव्हा, कारण तेव्हा मुंबईमध्ये पथकच नव्हती. त्यामुळे अशीच आमची कल्पना होती. आणि कल्पना होण्यामागचं कारण पण की तेव्हा गिरगावमध्ये नादब्रह्म हे पथक वादन करायला आलेलं पुण्यातून गिरगावमध्ये. तर तेव्हा आमच्या इकडनं त्यांची मिरवणूक होती. त्यामुळे आमच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण मग असं काहीतरी करूया. तर ती कल्पना आली. मग आमची मिटिंग झाली. मग आमचं त्याच्यावरती बोलणं झालं की कोण कोण इंटरेस्टेड आहेत, मग सगळ्यांना जमतंय का, मग कसं काय करूया. मग सुरुवातीला आम्ही फक्त 7 ढोल घेतलेले. ते पण सगळे 2300 होते. तर 7 ढोल घेतले. 7चे मग विसर्जनपर्यंत, गणपती विसर्जनपर्यंत 2012च्याच आम्ही ते 15 केले. आणि त्यानंतर एक इव्हेंट झालेला गिरगावमध्ये, आवाज गिरगावचा असा क्रांतीनगरमध्ये, तेव्हा ते 25 ढोल केले. आणि एवढा आम्हाला म्हणजे समोरनं म्हणजे सगळे नंतर असे हळूहळू जॉईन झाले की आम्ही त्याच गुढीपाडव्याला 60 ढोल लावले. म्हणजे 2012ला गणपती सुरू केला. 2013चा गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आमचे 50 ते 60 ढोल आमचे रेडी होते. तर आणि मग नंतर 200-250 पोरं पथकामध्ये आली. नंतर 2013-14-15 पर्यंत तर 300 एंट्री मी स्वतः भरून घेतल्या. नंतर मग कसं मुंबईमध्ये पथकं भरपूर उडायला लागली. कारण आपलं गिरगावातलं ध्वजा पथक आहे, जगदंब आहे, पुढे गेला की सामना आहे, अशी बरीच पथकं नंतर आहेत. आणि वादक जे आपल्या पथकात येतात त्यांची तुम्ही निवड कशी करता? म्हणजे सिलेक्शन असं काही क्रायटेरिया असतो तुमचा, म्हणजे वयाची मर्यादा किंवा असं काही? नाही, वयाची तर मर्यादा नाही. आपल्याकडे सर्वात लहानात लहान व्यक्ती पण आहेत. म्हणजे आता आपल्या पथकामध्ये तो वेद म्हणून आहे, तो 1लीला असताना आलेला, तो आता 6वी-7वीला आहे. तो एवढे वर्ष आहे. आता जो उत्कृष्ट वादक झाला. आधी खूप त्याला म्हणजे लहान होता, त्यामुळे 1लीला पोरगाला काय किती त्याला ट्रेन करणार, किती त्याला समजणार. आपण त्यांनी ते कॉन्स्टंट ठेवलं. असं नाही की त्याच्या घरातल्यानी पण बाबा ह्याला उगीच घेऊन चाललं, पण ह्याला काय जमतच ना, असली गोष्ट नाही. तो सतत रेग्युलर प्रॅक्टिसला प्रत्येक वादनाला प्रत्येकाला होता आणि आज उत्कृष्ट प्रकारे तो वाजवतो. तसंच सिनियर बोलायला गेलं तर आता पथक पण मला विघ्नेश सुरू आहे. त्याची आई पण किती आता तिचं 50+ झाली. ती 2 वर्षापूर्वीपर्यंत वादन करत होती. आता बाबा एक्सपायर झाले त्यामुळे ती यायचं बंद झालं. ती पण वादन करायला प्रत्येक वादनाला असायची. असं काय नाही. आणि सिलेक्शन बोलायला गेलं असं आपण काय सिलेक्शन करत नाही. आपण फक्त एवढंच विचारतो पहिलं कधी कुठे वाजवलं का किंवा कुठच्या पथकात होता का. पथकात होताच तर ते पथक सोडण्याचं कारण विचारतो. कारण कुठच्या पथकातनं जर तू चुकीची गोष्ट करून आल्यास तर तुझ्या पथकातल्या पथक प्रमुखाला पण त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे की बाबा हा माझ्या पथकातला पोरगा गजरमध्ये का गेला.
आणि गदरमध्ये गेलं तर गदरवाल्याने असंच का घेतलं. त्यामुळे आपण त्याला फक्त विचारतो बाबा नक्की काय रिझन आहे तुझं येण्याचं. म्हणजे ही भावी जी ढोल पथकं नवीन नवीन हा. येतात त्यांच्यासाठी हा एक प्लस पॉईंट असेल की म्हणजे तुम्ही जेव्हा सिलेक्ट करणार हा. आणि ती जुन्या पथकातून येत असतील बरोबर. तर त्यांची म्हणजे हे पॉईंट तरी तुम्ही क्लिअर हा, करा. कारण की कसं आहे तुम्ही कुठच्या पथकाचा भाग आहात तर तुम्ही त्या पथकाशी एकनिष्ठ असणं खूप गरजेचं आहे. कारण की त्या पथकाचे पथक प्रमुख तुमच्यासाठी एफर्ट टाकतात. करेक्ट. तुम्हाला जर काही येत नसेल तुम्ही शून्य असाल तर तुम्हाला शून्यातनं ते शिकवतात, तुम्हाला घडवतात. Correct. आणि तुम्ही घडल्यानंतर तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही पथकामध्ये कुठच्या दुसऱ्या जाणार त्याचं कारण काय ते कारण करणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे आपलं नेहमी असतं हा जर कोण फ्रेशर असेल त्याला कधी वादन नाही केलं काय नाही केलं तर काय प्रॉब्लेमच नसतो. हा तुझी आवड तू ये, तुला शिकवायचं काम आम्ही तुला शिकवणार. पण तू कुठच्या पथकात नाही तर रिझन विचारणं आणि त्या पथक प्रमुखाला फोन करणं किंवा तुझ्या पथकातला पोरगा माझ्याकडे आलाय त्यांनी मला हे कारण सांगितलं तुला पण काय म्हणणं आहे. जर तो बोलला की बरोबर ते केलंच पाहिजे. कारण जर तिकडे तो काहीतरी चुकीची गोष्ट करू ना तीच गोष्ट आपल्या पथकात पण झाली तर मग आपण कोणाला विचारायचं. ओव्हरऑल इम्पॅक्ट आपल्या पथकावरती पडतो. कारण की लोक त्या एका प्रत्येक पर्सनल वाक्याला विचारत नाही. जसं मी आज पथकाला पथक प्रमुख आहे तरी लोक मला नाही विचारत. आज विचार कोणाला गजरला लोक बघताना काय बघता हा गदर मधला व्यक्ती हा गदर मधला बोर्ड आहे. ते पर्सनली कोणाला रोहन परमेकर विघ्नेश सुर्वे कोणाला ओळखत नाही आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही. पथकाशी इंटरेस्ट आहे. आम्हाला पण मोठेपणा किंवा बाबा मला पथक प्रमुख मान द्या काही इंटरेस्ट नाही. माझं गदरचं नाव मोठं होतं बस. पथक मोठं होत्या हा बस. हा आणि पथक काय एक दोघांमुळे कोणाला चालत नाही. शेवटी सगळ्या हे सगळ्यांचं मिळून वर्क आहे. तर तुम्ही दादा जसं म्हणालात 2012 साली आपलं पथक चालू झालंय तर 4-5 जणांनी मिळून सपोर्ट म्हणजे केला आणि एकत्र येऊन चालू केलं. तर घरच्यांचा तेव्हा काही सपोर्ट तुम्हाला मिळालेला का किंवा अशी काही घरून टीका वगैरे झालेली का की का करतोय. कारण आता साधारणतः या म्हणजे या एजमध्ये आपण बघतोय आता पथक आपल्याला समजा चालू होऊन झाली 2012 म्हणजे 12 वर्ष तरी झाली आपलं ते आता 14 गणपतीला 14 वर्ष होती. ओके. तर पण आता हल्लीही म्हणजे नवीन नवीन पथकं चालू होत आहेत तर त्यांना घरच्यांकडून सपोर्ट नाही मिळत किंवा सोशली पण सपोर्ट. बरोबर. तर त्या काळी 2012 काळी तुम्हाला असं काही म्हणजे अनुभवायला आलेलं का. भरपूर आम्हाला ते एवढे अनुभव होते की पहिलं तर आमच्या घरातनं सुरू होतं की तुम्हाला म्हणजे लिटरली अशा शब्दात आले की तुम्हाला आता अवदसा लागली काहीतरी हे करायची. मी बोललो अरे काहीतरी करतोय. नाक्यावर उभा राहून छेडछाडी तर काय कोणाची करत नाही. नाक्याची जी पोरं आहेत नाक्यावर उभी ते आज पथकात वाजवत कमरेला ढोल जेव्हा लावून वाजवतात तेव्हा ही दुनिया त्यांना सलाम ठोकते की बाबा काय पोरगा वादन करतो. तोच पोरगा नाक्यावर असतो जातो त्याला शिव्या घालतो. कसं आहे समाजाची ही पद्धतच आहे की तेव्हा अपोज खूप आले आम्हाला. इव्हन कोणाची नावं नाही घ्यायची. भरपूर लोकांनी आम्हाला हे पण सांगितलं अरे बँजो बिंजो वाजवणारे पोर आहेत यांचा पथक तिथं उघडण्याचं काम आहे का. आम्ही कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही. आम्ही आमच्या कृत्यातनं सगळ्यांना दाखवलं की ज्या लोकांना तुम्ही नावं ठेवत त्याच लोकांनी एका वर्षात गुढी पडायला तुम्हाला दाखवलं की ते काय आहेत म्हणून. त्यामुळे लोक काय बोलतायत किंवा काय आहेत कसं पथक उघडणं खूप सोपं आहे. आताच्या घडीला 2025 मध्ये पथक ओपन करणं खूप सोपं आहे पण ते टिकवणं खूप कठीण आहे. कारण की आज पथकामध्ये आता आपल्या गदरमध्ये पण आता 130-140 पोरं आहेत. आधी होती 200-300 पोरं. आम्ही आज स्वतः जो न्यू एंट्री पण येतो ना थोडं लांब असेल तर आम्ही स्वतःहून सांगतो बाबा तुझ्या जवळचा पथक तू बघ. का माहितीये का कारण की तो एवढा ट्रॅव्हल करून येणार 2 दिवसाच्या प्रॅक्टिससाठी परत तो ट्रॅव्हल करून येणार. दुसरी गोष्ट वादनं आपली फिक्स नसतात. इकडेच आहे वादनं कुठे असू शकतात. तिकडनं तो घरी जाणार जॉबचा प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम. हा एखाद्याला गजरची आवड आहे तर माझ्या आपल्या पथकात असे पण पोरं तर पनवेलवरून येतो. तो कौस्तुभ म्हणून जुना पोरगा आहे तो आधी आता पनवेलला लग्नानंतर शिफ्ट झाला. तो बाईक घेऊन पनवेलवरून येतो का त्याला पथक तो बोलतो की मला दुसऱ्या पथकात जायचंच नाही. माझी एकनिष्ठ पथकाशीच आहे. इकडनं शिकलो इकडेच काय ते सोडलं तर बोलतो कुठच्याच पथकात नाही. बोललो ठीक आहे तुझी आवड आहे पण बाबा आरामात जा. कसं पथक उघडणं खूप आता तर खूपच इझी आहे. गजरमधले किती पोरं असे आहेत ज्यांनी सोडलं पण आम्हाला वाईट नाटक कुठच्या पथकात नाही गेले त्यांनी स्वतः पथक उघडलं. अशी किती पोरं आहेत त्यांनी स्वतः पथक ओपन केलं. आता ते पुढे त्यांना माहिती आता मी एवढा आपण फॉलोअप नाही ठेवत की बाबा अजून चालू आहे का नाही का ते त्यांना माहिती पण पथक ओपन बरेच लोकांनी केलं. तर दादा तुम्ही या पथकामध्ये काय वाजवता म्हणजे त्या वाद्याबद्दल काही माहिती देऊ शकता. बघायला गेलं पथकामध्ये तर मी सगळं वाजवतो म्हणजे ताशा वाजवतो ढोल पण वाजवतो. कारण रिदम पण सेट करायला मी आणि विघ्नेशच करतो मोस्टली. किंवा साहिल पण मोठा झाला. इव्हन साहिल जेव्हा पथकात होता तेव्हा साहिल पण स्वतः 6वी-7वीत होता. हा कारण की साहिलला आम्ही बघितला लहान एवढा
साहिल बोल, नील बोल, हे लहानाचे मोठे पथकामध्ये म्हणजे असं नाही की मी खूप काहीतरी मोठा आहे, पण यांना लहानाचे मोठे होताना आम्ही बघितले. तर त्यामुळे मी ताशाही वाजवतो, ढोलही वाजवतो, पण सुरुवातीपासून ताशाच वाजवतो. पण ढोलाची आवड आधीपासून, ताशाची पण आवड आहे. तर मग दोन्ही जसं जमेल तसं करत राहायचं. इव्हन विघ्नेश आणि मी तर कोण नसताना ध्वजा पण नाचवायचो. जिथे कमी पथक प्रमुख आहे ना, जिथे कमी तिथे टोलावर कोण आहे बाबा, चल टोल वाजवायला. जिथे कोण नाही तिथे आम्ही, कुठच्या गोष्टीची कमी नाही पडणार पथकाला. जिथे कोण नाही तिथे आम्ही असं. शेवटी सगळे आपल्याकडे बरोबर. उद्या असं बोलायला नको तुम्ही आम्हाला शिकवत, तुम्हाला काय येतं. आज विघ्नेश पण ताशा पण वाजवतो, ढोल पण वाजवतो, टोल पण वाजवतो, ध्वज पण नाचवतो. म्हणजे असं कोण बोलताना आलं पाहिजे की बाबा पथक प्रमुख आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही आम्हाला काय शिकवताय. आम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती आहे, पण आम्हाला मोठेपणा कुठच्याच गोष्टी नको. तुम्ही वाजवा, तुम्ही मोठे. कसं कालांतराने आता बघ कसं 2012 ते 16 पर्यंत विघ्नेश ढोल लीड करायचा, मी ताशा लीड करायचो. ललित विकी आणि विघ्नेश ढोल लीड करायचा, मी ताशा लीड करायचो. कालांतराने कसं पोरं मोठे होतात. आज साहिलच घे, साहिल जेव्हा लहान होता, आज मोठा आला, साहिल स्वतःहून बोलला की मला ताशा ट्राय करायचा. ताशा असा अप्रतिम वाजवला की मी स्वतःहून त्याला बोललो बाबा तू लीड करायला. 2017-16 पासून तो लीड करायला लागला. आणि आता असं झालंय की मी कित्येक वादनच करत नाही, मी फक्त उभा असतो. मॅनेजमेंट जिथे कमी बोललो, जिथे कमी मला काही लाज नाही वाटत. पथकाला पोरला पाणी दे किंवा काही कर, मला लाज नाही वाटत. कारण पथकाचं नाव मोठं होणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. पथकातल्या पोरांची नाव मोठं होणं हे गरजेचं आहे. माझं नाव नाही झालं तरी मला कोण नाही विचारलं तरी मला फरक नाही पडत. कारण माझा पथक उघडायचा आमचा हेतूच हा होता की काहीतरी करायचं. ते पथकासाठी करायचं, ह्या 3 नावांसाठी करायचं, 3 शब्दांसाठी करायचं, गजरसाठी करायचं. आपला कुठे स्वार्थ आला नाही पाहिजे की तुझं नाव किंवा माझं नाव. मला मुंबईमध्ये ओळखतात की तुला नको ओळखू दे, गजरला ओळखतात ना, आज दुनिया ओळखते ना, बस झालं आम्हाला. तुमची आपली पथकाची एखादी आवडती मिरवणूक जसं बघायला गेलं तर एक गिरगावचा पाडवा, त्या व्यतिरिक्त अजून कुठली अशी आवडती मिरवणूक? आवडती मिरवणूक म्हणजे आम्ही सलग 3 वर्ष गिरगावच्या राजाला वाजवतो. ते म्हणजे आजही ज्या वर्षी आम्ही वादन नाही केलं, म्हणजे 3च वर्ष सुरुवातीच्या आम्ही स्वइच्छेने वादन केलं. 2012 ज्या वर्षी पथ उघडलं त्याच वर्षी गणपतीला विसर्जनला आम्ही गिरगाव राजाला वाजवतो. 2012, 13, 14 3 वर्ष वादन केलं. 15 वर्षी ते लोक बोलले आम्हाला की अरे तुम्ही वादन नाही सुरू करा, गणपतीची लिटरली ट्रॉली हलत नाहीये. तर मी बोललो बाबा असं काय ना, मी माफी मागतो, पण बोललो आमची इच्छा होती 3 वर्षाची. एक ती सुपारी म्हणजे एक ते वादन बोलू शकतात आणि दुसरं बाबा दिवान बँड्राची. ते म्हणजे असं रिच काहीतरी वाजवल्यासारखं वाटायचं. म्हणजे आपल्या बाजूला सिक्युरिटी उभे आहेत, कोणा आतमध्ये अलाउड नाही, तो पोलीसवाला सुद्धा कोणी असून दे, कोणाला आतमध्ये अलाउड नाही, आणि आपलं फक्त वादन बघायला लोक जमतात. म्हणजे एक असं प्रॉपर सिस्टमॅटिक अशी मिरवणूक ती एक होती. त्यामुळे हे 2 आणि गुढीपाडवा आमचं स्पेशल. बाकी आता इंटरव्ह्यूच्या स्टार्टिंगला तुम्ही म्हणत होतात की म्हणजे नाक्यावरती उभी राहणारी पोरं होती, तशी आता पोरं आता ती आता ढोल वाजवतात. ताशा म्हणजे आपल्या संस्कृतीची जेवढी काय काम केली तर म्हणजे तीच म्हणजे आता लोक म्हणजे बाहेरची लोक म्हणजे बघा ढोल जरी वाजवतात आपण, ताशा जरी वाजवतात, आपले सांस्कृतिक कार्यक्रम करतात, तरी पण लोक आपल्याला टीका करतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणजे बोलावं लागेल? बघ मी तुला एक गोष्ट सांगतो. आपण पथ उघडलं हे कुठच्या पैसे कमवण्यासाठी नाही किंवा कशासाठी नाही. त्यामुळे पहिली गोष्ट आपण वादनं पण तशीच करतो. फक्त मिरवणुका कुठच्या वाजत करतो आपण? गणपती, नवरात्र, म्हणजे शिवजयंती असेल, हनुमान जयंती असेल, गुढीपाडवा, त्याच्या व्यतिरिक्त कुठच्या पॉलिटिशियनला काय असून दे किंवा लग्न बिग्न, हे थिल्लर मी डायरेक्ट बोली, हे करायला जात नाही. पद्धत किती कॉल येतात की लग्नाचे, हे काय आहे संस्कृती, काय आहे लग्नामध्ये वाजवायचे ढोल आहेत का? ढोल ताशे कधी वाजवायचे त्या काळामध्ये कधी वाजवायचे ढोल ताशे? लग्नात बिग्नात वाजवत होते का ढोल ताशे? हे वादन आहे का लग्नामध्ये वाजवायचं? तेव्हा प्रत्येकाचा पर्सनल आहे. मी कोणाचा टीका नाही करत किंवा कोणाला असा दोष नाही किंवा कोणाला असं हे नाही म्हणते. प्रत्येकाचा वैयक्तिक आहे की त्यांनी पथक काय म्हणून उघडले. गजरच्या बाबतीत बोलीन तर आम्ही फक्त मिरवणुका वाजवतो, त्या पण सांस्कृतिक असतील तर, बाकी कुठच्या नाही. त्यामुळे लोकांना बोलण्याचा पॉइंटच येत नाही. आणि जरी लोक बोलतात अरे काय हा फक्त बडवा बडवीची कामं करतो, मी त्यांना असे बरेच लोक आहेत अरे काय आयुष्यात करिअर बनवणार, हे काय ढोल ताशे वाजवतात. अरे हा ढोल ताशे वाजवणारे कुठे पोहोचलेले तुम्ही बघा. आज परदेशामध्ये ढोल ताशे पथकं उघडली,
ते असेच उघडले. तुम्ही जे टीका करता मी त्यांना एवढंच सांगेन, काहीतरी एक दिवस या प्रॅक्टिसला या आणि ढोल कमरेला लावा आणि वाजून दाखवा आणि नंतर आपण मग ह्या विषयावर बोलूया. बोलणं खूप सोपं आहे. आज ढोल बघून हा अरे काय वाजवतात मी पण वाजवू शकतो हे बोलणं खूप सोपं आहे. जेव्हा तो कमरेला लागतो, हातात टिपूर येतो, जेव्हा रस्सी कमरेला चोळते ना तेव्हा कळतं. जेव्हा एका वादकाला विचाराल ना तर वादक तुम्हाला सांगेल की ढोल वाजवायचं काय म्हणजे केवढं वेड आहे ते. मी तर सांगेन हे वेड आहे. ढोल ताशा म्हणजे वेड आहे. ते ज्याला झपाटतं ना तो वेडा होतो. त्याला काय ना घर नाही दिसत ना जॉब दिसत ना काय दिसत, तो कसाही पोचणार, तो वादनाला कसाही पोचणार, कारण त्याला वेळ लागलेला आहे ते. त्यामुळे या टीका बिकांचा काही पथकामध्ये काहीच फरक नाही पडत. जर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे सकारात्मक पद्धतीने घ्यायचं असेल तर मग तुमचं म्हणजे त्यावर काय मत असतं? टिकांच्या बोलीन ना की जेवढे बोलतात ना मी त्यांना एकच बोलतो की गुढीपाडवायला समजेल तुम्हाला. मी आहे ना कुणाला काय नाही बोलत, मी फक्त सांगतो असं आहे बऱ्याच गिरगावात मला किती ना बोलतात रोहन काय किती वर्ष आलं तुम्ही तेच करताय. मी एकच बोलतो प्रत्येक गुढीपाडवाला तूच असतो, दुसऱ्याशी फोन करणार की काल काय वादन झालं. तर मी माझ्या बोलण्यात तुला काय बोलणार नाही, गुढीपाडवाले तुला समजेल. तर आता म्हणजे आपण जेव्हा नवीन पथकामध्ये वादक येतात तर त्यांची ट्रेनिंग कशी पद्धतीने होते? म्हणजे आता नवीन वादक असेल त्यांना म्हणजे अशी उत्सुकता असते की मला ढोल मिळेल पण म्हणजे 1-2 प्रॅक्टिस त्याला आपण ढोल नाही देत, आपण सगळीकडे बघतो. बरोबर. तर तुमच्या इथे कशी पद्धत आहे? आपल्या इथे पद्धत म्हणजे पहिली गोष्ट जो पण न्यू एंट्री येतो त्याला आपण पहिलंच क्लिअर करतो की बाबा तू पथकात आलायस, जर उद्या तुला वादन नाही भेटलं मग पथक सोडणारच का, तर आताच जा. कारण पथकाशी एकनिष्ठ राहायला पहिलं तुम्ही शिका, नंतर वादन शिका. कारण वादन ना हे होत राहतं, वर्षभर होत राहतं, पण तुम्ही पथकाशी एकनिष्ठ नाही तर तुम्ही आताच जा, तुम्ही नाही आलात तरी चालेल. दुसरी गोष्ट जो पण न्यू एंट्री पथकामध्ये आहे त्याला आपण बेसिक गोष्टीपासून सुरू करतो. म्हणजे धुम्मा कशाला म्हणतात, थापी कशाला म्हणतात, ही टाकी कितीची साईज आहे. म्हणजे तो उद्या जेव्हा वादक होईल तेव्हा त्याला असं नाही वाटलं पाहिजे की मला ही गोष्ट नाही माहिती आहे, की बाबा आला न्यू एंट्री लाव कमरला ढोल चल चालू कर प्रॅक्टिस, अशी आपल्याकडे पद्धत नाही. आपल्याकडे शून्यातनं त्याला सगळं शिकवणार. बाबा थापी काय, धुम्मा काय, धुम्म्याला आत्म्याला लावतात ते मेणाला काय म्हणतात, तो कसला असतो, किती हुक असतात, इथपासून माहिती देणं पूर्ण. त्यांचे प्रॉपर असे 2-3 बॅच होतात, त्याच्यामध्ये त्यांचे ते लेक्चर होतात. त्याच्यानंतर ढोल कसा बांधायचा, टिपरू कसा पकडायचा, धुम्म्यावरती टिपरू कुठे लागला पाहिजे, तिकडनं म्हणजे बेसिकल्या बेसिक गोष्टीपासून आपण शिकवतो. मग तो जेव्हा तयार होणार तर तो प्रॉपर वादकच होणार. एक तर तो प्रॉपर वादक होणार नाही तो पथकरी सोडणार. आपण त्याला सोडायला सांगणार पण स्वतः कंटाळून तरी सोडणार किंवा तो एक प्रॉपर वादक तरी होणार. म्हणजे ज्याला जसं जमेल नाही जमलं तर तो नाहीच म्हणणार. हा कसं माहितीये का, आपण गिव्हअप नाही करत. जोपर्यंत समोरचा व्यक्ती गिव्हअप नाही करत ना, माझी तयारी आहे की तुला मी 100% देणार, पण तुझी तयारी ठेव की तू किती का म्हणते. असे किती पोर आहेत की ते वर्षावर चाललं पण अजून पण ठोके चुकतात, तर ते माडे बघत राहतात. मी बोलतो तू नको वागू, तुला मी तयार करणार, पण तू ताकद ठेव की बाई मी किती हरलो तरी नाही मी शिकणार. आणि थोड्या दिवसांनी तूच सांगशील की आता आम्ही शिकलो प्रॉपर, तू फक्त गिव्हअप नको करू. असं काही वादक बोलतात म्हणजे की मला नाही जमणार, मग त्यांच्यात तुम्ही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये ती पोटेन्शियलिटी आहे की तो वाजवू शकतो, तर त्यासाठी आपण म्हणजे कसा आत्मविश्वास निर्माण करतो त्या वादकांमध्ये? पहिली गोष्ट असे बरेच केस झालेत आपल्याकडे की म्हणजे सगळ्यांनी गिव्हअप केलं शिकवणाऱ्यांनी, की अरे नाही शिकत आहे. बोललं ठीक आहे. म्हणजे जुने वादक आहे जे प्रॉपर वादन करतात त्यांच्यामध्ये मी त्याला ठेवतो. आता ह्यांचा बघून वाजव. का माहितीये का, जेव्हा आजूबाजूचा वादक जेव्हा प्रॉपर वाजवणार असतो आणि म्हणजे बोलतात ना उत्कृष्ट वाजवतो, म्हणजे ढोल बिल उडून तेव्हा एका सर्टन लिमिटनंतर तो पण चार्ज होणार. त्याला आपण कुठे स्वतः लाज वाटायला लागणार की बाबा हे माझ्या आजूबाजूला काय होतं आणि मी काय करतोय. तो स्वतःहून त्या गिल्ट मध्ये ना तो स्वतःहून शिकायला चालू करणार. म्हणजे कसं माहितीये का, जाता येता बरेच जण रस्त्यामध्ये मला दिसतात मांडीवर वाजवतात, तो जाता येता हे जेव्हा करायला चालू होणार ना, बसला उठला तिकडे करतोय तो व्यवस्थित वाजवणार. म्हणून आपली सुरुवात असते न्यू एंट्रीवाले येऊन जेव्हा बसतात ना, बाबा ढोलवाले त्यांनी मांडीवरती वाजवा. कारण तुला माहिती असेल तर पुण्यामध्ये वर्षभर लोकांना ढोल नाही मिळत, मांडीवर वाजवत राहा. हे आपल्या पथकामध्ये बऱ्याच वर्ष आधी जेव्हा भरपूर पोरं व्हायचं, जो गुढीपाडला न्यू एंट्री यायचा त्याला डायरेक्ट वाजवून गणपतीत भेटायचं. पण काय आणि कसं आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेशनला पथक प्रत्येकाला कम्फर्टेबल आहे. आम्ही स्वतः सांगतो की लांब असताना बाबा तुला कम्फर्टेबल आहे तिथे तुला जर तुला यायचंच आहे तर वेलकम आहे, बाकी असं काही प्रॉब्लेम नाही. पण तुझं ट्रॅव्हलिंग बघून तुला जसं एक्झिस्ट तसं कर.
गेली अनेक वर्ष आपण म्हणजे पत्रक चालवत आहे. हम्म. काही असं आपण सामाजिक कार्य वगैरे काय केलं आहे म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी? बरेच केले. आपण धान्य वाटप केलंय. ओके. इव्हन आता 2-3 वर्षांपासून आपण चालू केलंय जो गदरचा बर्थडे म्हणजे वर्धापन दिन असतो ओके. तो आपण अनाथ आश्रम मध्ये करतो. पण ते आपण जास्त करून सोशल मीडियावर टाकत नाही. ओके. कारण की काय माहितीये का, ते आपल्या दिखवायच्या गोष्टी करायच्या गोष्टी नाही. करायच्या. हा, कारण की 2-3 वर्षाचं धान्य वाटप केलं तेव्हा पण मला म्हणजे विघ्नेश आणि माझ्यामध्ये झालेलं की आपण फोटोज काढलेले, पण नंतर ते मला कुठे वाटलं की हे आपण पेजवर टाकतोय पण हे आपण लोकांना देतो दाखवतो कशाला. करेक्ट. असं म्हणजे आमच्यामध्ये इंटरनल बोलणं आलं. कोण बोलू नको बोलू ते पुढची गोष्ट. आमचं इंटरनल झालं. आपण तर करतो सांगायला कशाला, आपण आपल्या सॅटिस्फॅक्शन साठी करतोय तर कशाला कोणाला सांगायचंय. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण पथकांना चालू असतात. धान्य वाटप बोल किंवा त्या अनाथ आश्रममध्ये केक कटिंग, त्यांना काय काय पाहिजे म्हणजे त्यांच्या रेग्युलर खाण्यामध्ये काय, म्हणजे जसं की त्यांना मॅगी बिगी अनाथ आश्रममध्ये त्यांना कोण देणार नाही, मग ते आम्ही सगळं घेऊन गेलो. मॅगी बिस्किट वगैरे सगळं अशा गोष्टी घेऊन गेलो ज्या त्यांना तिकडे भेटत नाही. त्या गोष्टी आपल्याकडनं आपण त्यांना प्रोव्हाइड केल्या. तो एक आनंद पण असतो की काहीतरी केल्याचा. कारण की आपण काय कधी पाहिजे केक कापतो खातो, पण त्यांना ती गोष्ट भेटते का, ती नाही भेटत ती आपण करूया. परत मध्ये अजून एक आमचं असं हे झालं की झाडं लावायची होती. त्याचं पण ते आता ह्या वर्षी होणार. कारण गेल्या वर्षी बोललो की पावसामध्ये झाडं लावून काय फायदा नाही, म्हणजे गणपतीमध्ये चालू होतं आमचं करायचं. बोलो पावसात लावणार ती रोपं लावणार तुम्ही छोटी, ती अशीच वाहून जाणार. आता मे बी गुढीपाडव्याच्या नंतर किंवा गुढीपाडव्याच्या आधी तो एक होऊन जाईल आमचं. हा प्रश्न विचारायचा माझा उद्देश असा होता, कारण जे मी तुम्हाला आधी प्रश्न विचारलेला, लोक टीका करतात अरे ढोल वाजून काय मिळतं वगैरे. तर आनंद तो आम्हाला वाजून तर मिळतोच आहे. बरोबर. वरून हे सामाजिक कार्य आम्ही जे करतो तर आम्हाला आमची कला कुठे वाया नाही गेली असंही. बरोबर. आणि आज पथकात येणारा कुठचाही पोरगा पोरगी लहान मोठा कोणी असू दे, ते कुठच्या पैशासाठी येत नाही. आज आपण पण लोकांकडनं जे मानधन घेतो ते मानधन घेतो कारण की एक पथक चालवणं हे आज साधं ढोलाचं पान 1200-1300 रुपये पान आहे. प्रॅक्टिसला पोरं 25-30 पानात 2-2, 3-3 प्रॅक्टिस मध्ये फोडून टाकतात. ते येणार कुठून? बरोबर आहे ना. कारण की ते इन्कम सोर्स कुठून तरी झाला पाहिजे तेव्हा पथक चालणार. गुढीपाडवाला नाही ना म्हणता 2.5-3 लाख रुपये खर्च करतो. स्पॉन्सर आला तर आला. आपण काय स्पॉन्सरच्या डिपेंड वरती नसतो ना, कारण की गुढीपाडवा भले एक दिवसात पण आपली तयारी एवढ्या महिन्याची. मग आता काय करायचं, यावर्षी थीम काय, यावर्षी वादन काय करायचंय, कुठची नवीन इन्स्ट्रुमेंट युज करायची आहे, ते भाड्यावर आणणं, त्याचा खर्च, ढोलाचे पानांचा खर्च, नवीन टाक्या मागवायचा खर्च, जर कुठच्या टाक्या डॅमेज आहेत तर हे पैसे सगळे येणार कुठून. तर ह्याच्यासाठी हा गणपती नवरात्र असतो. ह्याच्यात जेवढा कमवला, परत गेट टुगेदर पथका जातो तेव्हा तो होणारा खर्च, असे बरेच खर्च आहे. पथक म्हणून बोललो ना, पथक उघडणं खूप सोपं आहे, चालवणं खूप कठीण आहे. ज्यांनी पथक चालवलं त्याला कधी विचारावा पथक कसं चालवतो, तो तुला सांगेल, हात जोडून सांगेल. कारण कसं माहितीये का, दुसरी गोष्ट तुझ्याकडे 1-1 रुपयाचा हिशोब असला पाहिजे. कुठचाही पथक प्रमुख जर तो हे सांभाळतं पैशाचं तर बाईच वेळ असणं पाहिजे. उद्या कुठचाही पोरगातला उठून विचारू शकतो तेव्हा पथकात पैसे तर होतो काय. साहजिक गोष्ट आहे, त्याचाही अधिकार आहे, कारण तो पण ह्या पथकासाठी घाम गळतोय. जेवढा मी गळतो तेवढा तो पण गळतो, तर त्याला विचारणं अधिकार 100% आहे. आणि आपल्याकडे हिशोब असणं 100% गरजेचं आहे. कारण की हा पैसा आपल्या बापदादाने आपल्याला दिलेला नाही. आपली पोरं आपण ज्यांना शिकवलं ते मेहनत करून कमवत आहेत. तर तो जेवढा पैसा पथकाला खर्च होईल तेवढाच होत राहतो. जसं तुम्ही आता म्हणालात की पोरांना आपण शिकवतो आणि म्हणजे स्क्रॅप पासून शिकवतो, म्हणजे झिरो पासून. तर पोरगा शिकला 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 3 वर्ष, म्हणजे तो कुठे असं स्वतः म्हणजे तो ऍटिट्यूड वगैरे डेव्हलप होताना तुम्ही कधी बघितलात का, म्हणजे वादकांमध्ये? भरपूर पथकामध्ये तर एवढे लोक आहेत असे आहेत ना. आणि पथकामध्ये तू आता माझ्या व्यतिरिक्त ना साईडला जरी विजय तरी राहते सगळे मला घाबरतात. मी आलोच की ह्यांचे सगळ्यांचे तोंड बंद होतं. कारण इकडे बोललो एकच बोललो गजर, बाकी तुम्ही कोण नाही. तुमचे ऍटिट्यूड बिटिट्यूड मी 2 मिनिटात उतरवणार. बोलत ना तुम्ही मला काय दे ना मी तुमच्याकडनं काय घेत ना मी तुम्हाला काय दे. ऍटिट्यूड कधी करा जेव्हा तुम्ही स्वतः दुसरा शिकवायला लागाल ना तेव्हा करा. तुम्हाला आपला नाही वाजवायचा आणि तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार तर हे पथकात चालणार नाही. कारण ऍटिट्यूड कोण दाखवतात तुम्ही? तुमच्या बरोबर वाजून दुसऱ्या पथकातला कोण पोरगा समोर पथक उभा त्याला तुम्ही दाखवता ऍटिट्यूड. तुझ्या बरोबर आज मी म्हणतो गजर हे माझा परिवार आहे, मी सगळ्यांकडे त्या दृष्टिकोनाने बघतो. तर तुम्ही एकमेकांना भावासारखे समजून तुम्ही वादन करा ना. तर तो चुकता तू दाखव, तो चुकतोय तो दाखवेल. तर तुम्ही एकमेकांना कसले ऍटिट्यूड दाखवते.
शेवटी पथक असे ग्रुप ऍक्टिव्हिटी सगळे एक समान आहे. कसं आहे माहितीये का, ह्याच्या आधी ना बरेच 2-3 वर्षांनी दुर्लक्ष झालं ना. गजरमध्ये पण असं झालं, ग्रुप रिझन. म्हणजे हा माझा ग्रुप, मी ढोल बांधणार तर ह्याच्या बरोबर, सगळं तोडून टाकलं. सगळ्यांना वेगवेगळे उभे केले. मग असे बरेच झालं, आता मी तिथे जाऊ का ढोल, बोललो का तिकडे वेगळं गजर वाजतंय, पार्ट एकच आहे ना, वाजव नाही ते का गजर मधले पोरं आहेत. मग कसं ह्यांचं ब्रेन वॉश करणं खूप गरजेचं आहे. कारण एकदा तो किडा घुसला ना ऍटिट्यूडचा, मग हे ना कसं माहितीये का, पथकाला कीड लावून टाकणार. हे त्यांच्याबरोबर अजून 5-6 जण खराब करणार. आणि म्हणजे 5-6 जण आहेत ना, असे पथकामध्ये हे होणार ना की बस सगळ्यांचे वाट. आणि असे झाले पण, असे बरेच वाद झालेत पथका ह्या गोष्टीवरनं. मी बोललो सगळ्यांना काढतो मी. काढल्या बोलल्या की सगळ्यांनी शांत. मग ती मीटिंग मध्ये सगळे शांत, नाही चुकी झाली. पथक कसं फॅमिली आहे ना, तुम्ही सगळ्यांनी एकजूट राहिलं पाहिजे. तुम्ही जर एकमेकांच्या काहीतरी किडेगिरी करत ना, खूप चुकीची गोष्ट आहे. कारण आम्ही तुमच्या कसे व्यवहार करतोय का, की बाबा ह्याला ट्रीटमेंट वेगळी देतो, तुला काहीतरी वेगळं वागतो तुझ्याशी, असं नाही. आम्ही सगळ्यांनी सेम वागतोय, मग तुम्ही पण तसं आम्हाला द्या ना. म्हणजे तेच, म्हणजे ऍटिट्यूड पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो. बरोबर, तू त्या गोष्टींना पॉझिटिव्हली घेतोयस तर चालतंय, बट निगेटिव्ह म्हणजे तू दुसऱ्यांवरती पण इम्पॅक्ट होतो ना त्याचा. बरोबर. कसं पॉझिटिव्ह म्हणजे तू जेव्हा चांगला वाजवतोस तर तू ते कोणातरी पास करतोस, तर तुझा चांगला ऍटिट्यूड झाला. पण तू एक चांगला वादक आहेस तर तू समजला ना काय वाजवतो, एवढी वर्ष वाजवून हे चुकीचं आहे. तर त्याला नाही जमलं, तू दाखव ना त्याला. जर तू दाखवू नाही शकत तर मग तू त्याला बोलू तरी नको. आता आपण ध्वजाबद्दल काही विचारूया. म्हणजे पथकामध्ये ध्वजाला किती महत्व आहे, आणि जेव्हा काही म्हणजे नवीन वादक जॉईन होतात, मुलं मुली असो किंवा काही असो, तर ते ढोल ताशाकडे आपण जास्त वळताना दिसतो. म्हणजे अरे मला ढोल ताशा पथक जॉईन करतं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यासमोर, म्हणजे नजरेसमोर हाच एक शब्द येतो की ढोल ताशा. बरोबर. ध्वज हा म्हणजे त्यांना येतच नाही की बाबा ढोल ताशामध्ये ध्वज पण आहे. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे असं काय म्हणायचं त्या बाबतीत की तुम्ही नवीन येताय, ध्वजाकडे पण लक्ष द्या, म्हणजे ध्वजामध्ये पण सहभागी व्हा, तर ध्वजाला किती महत्व आहे त्या बाबतीत? पहिली गोष्ट तर नवीन पोरांना जसं मी तुला सांगितलं, आपण बेसिक पासून शिकवतो, तर त्यांना पहिली गोष्ट हे सांगतो की ढोल आणि ताशा हा ध्वजाकडे बघून नसतो. सर्वात मोठा मान हा फक्त पथकात ध्वजाला असतो. म्हणून आज बघितलं असेल बऱ्याच कॉम्पिटिशनला सर्वात पहिली एंट्री ध्वजाची होती. कारण सर्वात पहिलं महत्वच आहे ध्वजाला. कारण ध्वज जसा नाचणार ना तसाच ढोल ताशा वाजणार. कारण आपण त्याच्यासाठी वाजवतो, आपण ध्वजासाठी वाजवतो आणि आपल्या बॅनरसाठी वाजवतो. आपल्या पथकाचा सर्वात म्हणजे बोलशील ना घरामधला सिनियर असलेला मान कसा, तसं म्हणजे ध्वज. ध्वजासाठीच वादन करा, माझं तर म्हणणं असं. आणि पथकामध्ये जे पण नवीन वादक येतात आम्ही त्यांना सांगतो की फक्त ढोल ताशा नको, जेव्हा तू ढोल नाही बांधायचं तेव्हा ध्वज नाचव. मग हे पण ना पद्धत 5-6 वर्षाली चालू केली. आधी कसं अरे कोण ध्वज नाचवणार, अरे तो केवढा हेवी आहे, बोललो मग घरी जा, एक तर ध्वज नाचवा ना तर पथकात राहू नका. मग ते पोरांना आणि कसं नंतर एका जेव्हा 10-15 नाचायला लागतात ना, बाकीच्यांना आवड येते. जो बसलेला असतो अरे बसून काय करू, चल मी ध्वज नाचवतो, म्हणून मी खास जहाज घेतलं. जे बादलं वगैरे ना त्यांनी झांज वाजवा, म्हणजे एक आवड अजून निर्माण. बाबा मी असाच कधी नाचत नाही ध्वजाला, तर बाबा झांज घेऊन नाचतो असं. म्हणजे मुळात तो एक असा एक रिंगण तयार करायचा, तो ध्वजचा इंटरेस्ट ऑटोमॅटिकली भले मग ते झांज वाजून सुरू होते, मग ते ध्वजकडे वळेल. कसं आहे पोरांमध्ये इंटरेस्ट हा आपणच केला पाहिजे. कसा कुठच्याही शाळेमध्ये विद्यार्थी होतो त्याला काही इंटरेस्ट नसतो सगळ्या गोष्टी शिकण्यात, पण तो जेव्हा सर असतो तो त्याला इंटरेस्ट जेव्हा डेव्हलप करणार तेव्हा त्याला ते इंटरेस्टिंग वाटणार, हा काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आज जर मी सांगितलं हे जा ध्वज नाचव, तो बोलणार ध्वजा हातात नाही दिला, काय नाही दिला, इकडे प्रॅक्टिसला ध्वजच नाही, मी आपला घेऊन असा नाचतोय, काय नाचू. तर असं नाही, त्याला नवीन नवीन स्टेप दाखवणं किंवा बऱ्याच वेळा ध्वजाचा पाईप घेऊन आम्ही बाहेर पण पाठवतो की कारण इकडे तर ध्वज नाचू नाही शकत, जागा छोटी असल्या, तर बाहेर घेऊन जातो. मग त्याला जेव्हा ते एक्सपिरियन्स येतो ध्वज घेऊन नाचायचा, तेव्हा त्याला ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि जेव्हा ध्वज नाचताना दिसतो तेव्हा त्याला कळतं की महत्व काय आहे. जेव्हा लोक ध्वज बघतात, ध्वज नाचणाऱ्यांना बघतात आणि ध्वजावरती जेव्हा ढोल ताशा वाजतात तेव्हा त्याला कळतं की बाबा ह्याचं महत्व काय असं. हा, कारण मी पण ते स्वतः अनुभवलं. म्हणजे एखादी मिरवणूक असते, तर नॉर्मल आपण लालबाग परळ बोला किंवा गिरगावचा गुढीपाडवा बोला, तर तिकडे म्हणजे गच्च भरलेला असतो, गणपती असो गुढीपाडवा असो, तर लांबून जो दिसतो तो फक्त ध्वज असतो, एक असते ती पथकाची पाठी. पण तो ध्वज असं म्हणजे या पथकाचा आहे त्या पथकाचा असं नाही, पथकाचा ध्वज आहे, ध्वज आहे. माझं म्हणणं आजही आहे, प्रत्येक पथकाने दुसऱ्या पथकाला रिस्पेक्टच केली पाहिजे.
कारण की तो पण एक वादक आहे. कुठच्या पथकाचा आहे ते वेगळी गोष्ट, पण तो एक वादक आहे. आणि ध्वज हा ध्वज आहे. तर तुझ्या पथकाचा माझ्या पथकाचा लाल, तुझ्या पथकाचा ऑरेंज अशातली गोष्ट नाही. प्रत्येकाचा ध्वज हा भगवाच आहे आणि भगवा हा आपलं प्रतीक आहे हिंदुत्वाचं. तर त्याला तुम्ही रिस्पेक्ट केलंच पाहिजे, कारण तेच आपल्या सगळ्यांना एकत्र. हा साहजिक गोष्ट आहे, कारण त्या ध्वजामुळे सगळे एकत्र आहेत असं. तर आपण पाहतो म्हणजे आपलं जेव्हा वादन चालू होतं तेव्हा वादनाची सुरुवात ध्वज प्रणामनेच होते. बरोबर. मेजरली पथकं आता तर लय फॉलो करायला. बरोबर. तर ध्वज प्रणाम बद्दल तुम्ही म्हणजे काही असं म्हणजे सांगू शकाल की ते रिस्पेक्ट जे आपण देतो बरोबर ती इंडियन मध्ये का गरजेची आहे आणि म्हणजे ती सर्वांनी कशी राहावं? बरोबर. पहिली गोष्ट तर मी तुला फॅक्ट सांगतो की गजर मध्ये पण हे प्रथा नव्हती की आपण पण स्वतः 4-5 वर्षापासून फॉलो करतो. कारण की पहिली गोष्ट तर आपण जेव्हा पत्ता उघडला तेव्हा आपल्या गोष्टीच काहीच माहित नव्हत्या. कारण तेव्हा पथकं पण नाही, काहीच नाही. आपण शून्यातनं सगळं सुरू केलं. म्हणजे ढोल खेचण्यापासून आपल्याला काय माहित नव्हतं. विघ्नेश आणि मी तर प्रत्येक आठवड्याला पुण्यात असायचो. नंतर ही ध्वजप्रणाम ही कन्सेप्ट कळली. मग ती काय आहे ते पहिलं आपल्याला कळून घे. ध्वजप्रणाम हे वादनाच्या सुरुवातीला केलं ना की तेव्हा ध्वज पहिला वरती जातो आणि जेव्हा वादन संपल्यावर जेव्हा आपण ध्वजप्रणाम करतो तो ध्वज एकदा खाली लागतो. त्याच्यानंतर कितीही कोणी बोलते वादन नाही होणार. एकदा वादन संपलं आणि ध्वजप्रणाम केला की वादन नाही करणार. मग कितीही कोण येऊन दे, मग ते गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये असून दे की कुठच्या वादनाच्या वेळी असून दे, बाबा तुझं झालं ध्वजप्रणाम घेतला की कोणी येऊन दे, परत वादन नाही होणार. कारण ध्वजाची रिस्पेक्ट आहे. एकदा ध्वज ओपन झाला त्यानंतर परत तो खाली आला, खाली केला की वादन नाही होणार. तेच तुला बोललो की आपण वादनच ध्वजासाठी करतो म्हणून सुरुवातच ध्वजाची पहिली सुरुवात ध्वजाची, नंतर सगळं बाकी ताशा ढोल सगळं नंतर आलं. पहिलं ध्वजाची सुरुवात, वादन संपलं की पहिला ध्वज खाली येणार, त्यानंतर वादन बंद असं. आता काही म्हणजे एका महिन्यात आपल्या मागे गणेशोत्सव म्हणजे मुंबईमध्ये हल्ली काही वर्षापासून म्हणजे जास्त ट्रेंडमध्ये असं बोलू नाही शकत. संस्कृतीचा पाठ आता लोकांना माहिती पडायला लागलाय मागे गणपती काय असतं म्हणजे गणेश जयंती. तर आपले कुठे गणपतीमध्ये तशी वादनं आहेत का मागे गणपतीची? कसं आहे, आपल्याला ना बरीच वादनं येतात, बरेच फोन येतात. पण आता प्रॉब्लेम काय होतो माहितीये काय की मुंबईमध्ये बरीच पथकं असल्यामुळे ना काही मंडळांना परवडले पण पाहिजे. आता मी तुला सांगायला राहील ना, तर माझ्या गणपती आपल्या जे सप्टेंबरमधले गणपती असतात तेव्हा जेव्हा सगळी वाजतात ना ऑलमोस्ट घरगुती गणपती. कारण मंडळाला पण परवडत नाही. त्यांना वाटतं की हे खूप हाय बजेट आहे. पण कसं आहे, आपण आहे ना की पैसे कमवण्यासाठी वाजवत नाही, आपण आपल्या काही गोष्टींच्या गरजा पूर्णसाठी वादन करतोय. तर त्यामुळे लोकांना बजेट नाही परवडलं तर मी सांगतो तर गजर तुम्हाला पाहिजे तर ह्या बजेटमध्ये येणार, नाहीतर मला वाजवण्यामध्ये तुम्हाला दुसरी पथक आहे, तुम्ही बिंदास करा. मी तर स्वतः सजेस्ट करतो, मी स्वतः त्यांना सांगतो की युट्यूबवर जा, ढोलताशा पथक मुंबई टाका, दुनियाभरची पथक येणार. आजकाल प्रत्येक व्हिडिओ खाली त्याचे नंबर आहेत, तुम्ही त्यांना फोन करा, तुमच्या जवळचा पथक करा. कारण मला तुम्ही गिरगावातनं बोलून आता बोरला चाललो, ट्रान्सपोर्टेशन आलं, मला पोरांच्या बस आल्या, सगळं आलं, तर तुला नाही परवडणार. आणि माझ्या वादनाचं जे बजेट आहे तुला नाही परवडणार. मी सोन सांगतो की नाही परवडणार तुम्हाला, तुम्ही त्याचं जवळचं ठेवा असं. बाकी मग आता मागे गणपती नाही पण आपल्याला सर्वांचा लाडका गिरगावचा गुढीपाडवा, तिथे काही म्हणजे आता यावर्षी नवीन करायची प्लॅनिंग आहे का? प्लॅन नका सांगू. नाही नक्कीच दरवर्षी बोललो असं आता 4-5 वर्षापासून आपण नवीन चालू केलंय. ह्याच्या गेल्या गुढीपाडव्याला आपण संबळ वाजवली, गेल्या गुढीपाडव्याला डफ वाजवलेले, कारण की महाराजांची थीम होती त्यामुळे आपण ते बसवलं सगळं. तर ह्यावेळी पण असा कन्सेप्ट आला. सध्या कसा विघ्नेश पण थोडा शूटमध्ये बिझी आहे त्यामुळे आमचं डिस्कशन प्रॉपर होत नाहीये. पण यावेळी पण आता कारण की आताच प्रॅक्टिस सुरू झाली, आज 4थीच प्रॅक्टिस आहे, तर त्याची पण लवकरात लवकर म्हणजे काय करायचंय, काय कन्सेप्ट घेऊन यावर्षी करायचंय त्याचं एक आमच्या चौघांमध्ये डिस्कशन होईल आणि तसं आम्ही मग पुढे चालू. म्हणजे ते गिरगावचं जे प्रतिष्ठान आहे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, त्यांची जी थीम असेल त्याच्यानुसारच आपण काय ते नवीन ताल किंवा काही वेशभूषा आपली दरवर्षी आपण बघतोय लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर, तसं काही म्हणजे नवीन यावर्षी करणार? नवीन नक्कीच आपण आता जे चालू केलंय तसं आपला ड्रेस कोड वेगळा असतो. दुसरी गोष्ट आपल्या पथकाची पाटी चेंज होते, बरोबर. तसंच एक 2-3 रिदम चेंज होतात. म्हणजे भले तो जुना रिदम आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ऍड करून किंवा वेगळी कुठलं इन्स्ट्रुमेंट ऍड करून
त्याचं एक बोलतात ना म्हणजे जुगलबंदी टाईप असं बनवून आपण एक नवीन काहीतरी बसवतो, अशातलं चालूच आहे. तर नक्कीच यावर्षी पण लोकांना बघायला भेटणं, कारण की सगळ्यांसाठी कसं ते व्हॉइस प्रार्थना समाजचं सर्कल ते सगळ्यांना आता कळलेलं आहे की गजर इथे काहीतरी वेगळं करतं. फडके मंदिर नाही, व्हॉइसचा सिग्नल चर्च आहे ना, चर्चच्या सिग्नलला काय ना काहीतरी वेगळं करतं. हे सुरुवातीला तिकडे आणि शेवटी आणि मध्ये मांगरोळी जिथे थांबायला भेटलं तिकडे. कारण साहजिक गोष्ट एवढा क्राऊड असतो, पोलीसवाल्यांची पण एवढी हालत खराब होते, ते लिटरली आम्हाला रिक्वेस्ट करतात की अरे राजा नको वाजू. आणि शेवटी आम्हाला पण का त्रास होतो माहितीये का, ह्या एका दिवसासाठी आम्ही 3 महिने प्रॅक्टिस करतो आणि जर त्याच दिवशी मला वादनच करायला भेटत नाही तर मग उपयोग काय असं होतं. आणि मेन तो गिरगावमध्ये तर एवढा पॅक होता ना, कारण की पब्लिक पण नाही करत. आणि कसं आता एवढा गिरगावचा पाडवा फेमस झालाय की फक्त गिरगाव पुरती तो हे नाही राहिले, लोक कुठनं यायला लागले. आणि कसं शेवटी प्रत्येक जण येतो हे वादन बघायला येतो, तो पण सॅटिस्फाय झाला पाहिजे. जेव्हा मी गिरगावात गेलो तर काहीतरी चांगलं ऐकून आलो, मी जाताना काहीतरी चांगलं घेऊन जातोय, त्याला पण समाधान वाटलं पाहिजे. तर आपलं तोच प्रयत्न असतो की येणारा प्रत्येक व्यक्ती हा समाधानाने तिकडनं गेला पाहिजे. तर असं काहीतरी आपण वादन केलं पाहिजे की प्रत्येक जण बोलला पाहिजे हा गेलो जाणं माझं फुकट नाही गेलं, मी गजरने जे वादन केलं ते मला खूप समाधान भेटलं ऐकून. असं म्हणजे जसं आता तुम्ही बोलत प्रॅक्टिसची तयारी असते, आता तर बघायला गेलं आता जानेवारी महिना चालू, मार्च महिन्यात आपला मार्च एंडिंगला गुढीपाडवा यावर्षी. तर 3 महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला मोजके 4 रविवार प्रत्येक महिन्याच्या पकडले त्याचे होते 12 प्रॅक्टिस. बरोबर. ती 12 प्रॅक्टिस पुरेशी होते का की त्या व्यतिरिक्त पण अशी ऍडिशनल प्रॅक्टिस आपली होते? आता कसं आहे ते 3 पथकं प्रॅक्टिस करतात, त्यामुळे आपली प्रॅक्टिस शुक्रवार शनिवार रविवार चालते. शुक्रवारी कसं इकडे ऑफिस असल्यामुळे आपल्याला 8 नंतर परमिशन भेटते. मग आता जसं जवळ येईल 1-1.5 महिना राहील ना, तेव्हा आपण वीकडेज मध्ये पण चालू करू. मग वीकडेज मधली प्रॅक्टिस कोणासाठी असते मोस्टली जे न्यू एंट्री आहे, कारण की कसं आहे जे जुने आहेत त्यांना रिदम दोनदा दाखवला ना की ते वाजवणार, हे आपला कॉन्फिडन्स आहे. जास्तीत जास्त काय त्यांना ठोका कळला पाहिजे की काउंटिंग कळली पाहिजे की ते वाजवणार. पण नवीन पोरांना शून्यापासून शिकवायचं, त्याला जर जुने रिदमच नाही करणार तर तो नवीन काय वाजवणार. मग ती वीकडेज मधल्या प्रॅक्टिस मध्ये सर्वात जास्त जोर हा त्यांच्यावरच असतो. तेव्हा लिटरली जुन्या पोरांना तर फक्त उभे करतो, भाई यांना शिकवा. कारण प्रत्येक पोराच्या मागे जाऊन मी नाही शिकवू शकत. हा ज्याला गरज आहे, तुम्ही जेव्हा गिव्हअप करणं किंवा मग नाही होत्या माझ्याकडनं, तेव्हा मग मी उभा आहे, मग मी शिकवतो त्याला. पण प्रत्येकाला उभे करून जेवढा जोर देता येईल तेवढा न्यू एंट्रीवरतीच जोर असतो, कारण की तुम्ही तयार झाले पाहिजे. उद्या तुम्ही जर गुढीपाडवाला वाजवणार, तुम्हाला काय नाही त्या पुतळ्यासारखे उभे राहून नाव नाही खराब झालं पाहिजे. तर तू ढोल लावून जेव्हा उतरलाच मिरवणुकीला, तो एक वादक म्हणून उतरला पाहिजे असं. कारण आपण पाहतो म्हणजे पुण्या साईडला जे आपली प्रॅक्टिस असते म्हणजे गणपतीच्या आधी ते 1-2 महिने चालू करतात, पण ते 1-2 महिने म्हटले की पूर्ण 1-2 महिने एकही दिवस चुकत नाही, कारण त्यांच्याकडे जागेची कमतरता नदी पात्राच्या बाजूला प्रॅक्टिस करतात. मुंबईमध्ये आपल्याला तो म्हणजे एक इश्यू फेस होतो, फक्त आपल्याच पथकाने बरीच पथकं रोड बीड वरती करता. एवढं वाईट वाटतं की ऍटलिस्ट आपल्याकडे स्वामींच्या कृपेने जागा तरी आहे. रस्त्यावरती बघतो ना की हायवेला पोरं उभे राहून म्हणजे, पण ह्याच्यातनं एक कळतं की ह्यांना झपाटलेलं आहे, ह्यांना ढोलाला झपाटले, हे वेळ किती आहे हे लोकांना समजलं पाहिजे. ज्या गोष्टीने तुम्ही नावं ठेवतात हे काय ढोल ताशे, अरे ती पोरं आज आता तुम्हाला सांग रोडवरती वाजवणार, त्याला पाऊस फेस करायचा आहे, ऊन फेस करायचं आहे, सगळ्याच गोष्टी फेस करायच्या, पण तो वादन नाही सोडत आहे. तो रोड होता रोडवर, जिकडे जागा भेटेल तिकडे घुसून तो वादन करतोय, तो शिकवतोय कसं. पण पथक ते नाही चालवतात, म्हणून पथक चालवणं आणि जागा जातं एवढा प्रॉब्लेम आहे. कसा आधी तरी ठीक होता, आम्हाला विल्सन ग्राउंड होतं तेव्हा लोढा साहेबांमुळे आम्हाला आज इकडे जागा भेटली, कारण तेव्हा तिकडे तो सायलेंट जाऊन हे केला, डिक्लेअर केला ना, त्याच्यामुळे आम्हाला पण सोर्सच नव्हता. आणि तो तसंच चालू राहिलं असतं तर कुठेतरी मला पण असं वाटतं की आपलंही पथक बंद पडलं असतं, कारण गिरगावमध्ये दुसरा सोर्सच नाही प्रॅक्टिसचा. कुठे नाही आम्हाला हायवे आहे ना असं पुढचा रस्ता आहे का, गिरगाव तर नाही, रस्त्यावर करू तर 10 मिनिटात पोलीसवाले येऊन जाणार, त्यामुळे आम्हाला सोर्सच नव्हता. देवासारखे लोढा साहेबच उभे राहिले की तुम्ही माझ्या बेसमेंटमध्ये करा, ऑफिसचा काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही म्हणाला की म्हणजे रोडच्या साईडला प्रॅक्टिस करतात, हायवेला म्हणजे सर्व्हिस रोडला वगैरे अशी अनेक पथकं नगरामध्ये झाली, आपल्या टाउन साईडला पण पथकं म्हणजे आपले मजगाव साईडला. बरोबर. ओके. पण एक म्हणजे प्रॉब्लेम फेस असा होतो की पोलीस येतात, मग आपल्याला पण म्हणजे बोलताना त्यांच्याशी वादावाद नाही करायचं, कारण शेवटी शासन. बरोबर. आम्ही पण हा फेस एवढा केला ना की प्रत्येक प्रॅक्टिसला पैसे घेऊन जायचो नंतर
कारण मला फाईनच बसायचा. कारण मला माहितीच होतं एका सर्टन टाइम नंतर कंप्लेंट होणारच आहे, पोलिसवाले येणारच आहे. पण काय करू शकतो, प्रॅक्टिस तर नाही बंद करून ठेवू शकत. मग त्यांना रिक्वेस्ट करून जर तिकडे काय सॉर्ट आउट झालं ह्याला त्याला फोन करून कुठचा म्हणजे पोलिशन कोण ओळखीचं असेल बाबा जरा बोलून घे तर ठीक आहे. चौकीला बोलवलं, मी त्यांना सांगत तुम्ही जा, मी चौकीला येतो. मग आणि तिन्ही पथकं असायची, मग तिघांवरती पण कंप्लेंट पडते. मग चला चौकीला, मग तिन्ही पथकाचे आम्ही पथकप्रमुख जायचो, बाबा एक सर्टन तिघही फाईन काढा, फाईन भरा. आणि परत दुसऱ्या दिवशी तर परत माहिती ते बोलता बाबा परत नको वाजवू नको तर प्रॅक्टिस कुठे करू. कारण तो फेस करायचंच आहे, कारण ती गोष्ट फेस करायचीच आहे आपल्याला. तर मग ठीक आहे, ती काही गोष्टी होतात चांगल्यासाठी होतात, म्हणून आज सुखाचं जागा भेटली आहे त्यामुळे काय टेन्शन नाही एवढं. आणि ते साहेबांमुळे भेटलंय, खूप आम्ही तर खूप आभारी आहेत त्यांचे. कारण की असं नाही की फक्त जागा, तर ते कुठची अशी गोष्ट कमी पडू देत नाही. आधीचा एक म्हणजे आपला म्हणजे तो एरा होता, एराच बोलले तर 2012, 13, 14 म्हणजे जेव्हा पथकं नवीन येत होती बरोबर, आणि तेव्हा तो क्रेज होता बरोबर. आणि मी पण त्याच काळातला म्हणजे 2015 मध्ये मी ढोल ताशामध्ये. अच्छा. सो सीन तेव्हा आता जी म्हणजे जी वाक्य येतात ना ती म्हणजे मुळात रील्स शॉर्ट्स यासाठी म्हणजे प्रायमरी फोकस जो आहे संस्कृती त्याकडे वळत नाही की बाबा हा मला एक फेम मिळतोय. बरोबर. तर त्या वादकांसाठी म्हणजे तुम्ही एक म्हणजे असं पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे काय दृष्टिकोन असला पाहिजे तुमचा ढोल ताशाकडे अपार्ट फ्रॉम रील्स? सर्वात पहिलं सांगेन प्रत्येक पथकाचं मी पथक प्रमुखांना सांगेन, जसं आपल्या पथकामध्ये आज प्रत्येक पोराला एकदा तुम्ही प्रॅक्टिसला एंटर आतमध्ये गेले की ते 2-2.5 तास हे पथकाचे, हे 2-2.5 तास माझे. तुमचा फोन जरी तुझ्या घरात आई बाबांना जरी फोन आला तर तू मला दाखवायचा की माझ्या आईचा फोन तर तुला उचलायला अलाउड आहे. बाकी जर कोणाचा फोन दिसला तर मी बघणार नाही तो आयफोन आहे कुठचा आहे काय, मी फोडून टाकणार. हे मी स्ट्रिक्टली सांगितलंय. जर आज आपल्या गदरच्या पेजवरती पण जे तुला बघितलं असशील व्हिडिओ वगैरे तर साहिल किंवा इव्हन विघ्नेश पथकप्रमुख असून तो पण मला सांगतो की रोहन अरे असं पेजवर टाकायचं तर मी व्हिडिओ बनवतोय, बनव बाबा. साहिल पण मला होतं आता मला विघ्नेशाने सांगितलं बनव. बाकी कोणाला काय माहितीये काय, कारण की आपण कुठच्या फोटो किंवा व्हिडिओसाठी वादक नाही करत आहे. माझं मुळात एकच म्हणणं आहे की कोणतरी तुमचा व्हिडिओ काढतोय म्हणून तुम्ही त्याच्यासाठी नका वाजू, म्हणजे तुम्ही त्याचे गुलाम झालात. तो व्हिडिओ काढतोय म्हणून असे माझ्या पण असं काय मी नाही हा करत, आपल्या पण पथकात गजरमध्ये पण असे आहेत कलाकार. आधी 1 वर्ष 1-2 जण आले गॉगल घालून, त्यांचे गॉगल फुटले, मग त्यांना कळले आपली आता लायकी काढणार आहात. कसं आहे की तुम्ही काहीतरी शिस्त ठेवा. एक पथकातल्या प्रत्येक वादकाला एक शिस्त पाहिजे. तू काहीतरी धांगडधिंगा करून येशील. मी पोरींना पण सांगितलंय की तुम्ही शोषा करायला येऊ नका. गदरमध्ये पोरींनी ना मला एवढ्या रिक्वेस्ट करून 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 दादा प्लीज करून ना गेल्या वर्षी 2 वर्षापासून साड्या घालतात. आता आपल्या पथकातल्या पोरी पण गुंड, मी गुंड बनून ठेवलेले. जसा पोरगा होतो तसं तू वाजवली पाहिजे. तू उद्या मला सांगू नको की तो पोरगा माझा हात दुखतो, नाही. तू वादक आहेस, माझे सगळे वादक सेम. तू पण तसंच वाजवलं पाहिजे. 3 ठोके तो कुदवतो तू पण कुदवलेच पाहिजे. ढोल फक्त खाली दिसला तर तुझा ढोल सुटला बोललो. असे मी पोरींना म्हणतो. पोरीने मला रिक्वेस्ट करून साडी मला 2 वर्षांपासून साडी गुढेकडा घालायला लागले. नाहीतर पोरींना टिकली लाव, कानातला घाल, हे घाल अलाउडच नाही. पथकाचा गणवेश आहे तो शेला आयडी संपला विषय. तुला कशी वाजवते हे लोक बघणार, तू कशी दिसते हे कोणाला इंटरेस्ट नाही. आणि जे तुला कशी दिसते बघायला आलेत ना ते वेगळ्या हेतूने आले. आणि तुला जर तो हेतू पाहिजे असेल तर पथक सोड आणि त्याच्यावर जा. तुझ्या पथक हे नाही. रील बिल साठी बघ आता प्रत्येकाचा वैयक्तिक आहे की त्यांना काय करायचंय, की त्यांना कसे काय करायचं. आजकाल भरपूर रील दिसतात की बाबा काय ते तो मला ते वाटतं तमाशा झालो तमाशा. कारण की तुम्ही एक वादक आहात रे, तुमची एक काहीतरी रिस्पेक्ट आहे. आज तुमच्या पथकाकडे एक वादक म्हणून जेव्हा लोक बघतात ते एक रिस्पेक्ट तुम्हाला पाहिजे. तुमचा तो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे की भाई मी ह्या पथकातला तर माझा एक ऍटिट्यूड आहे, मी ह्या ऍटिट्यूड मध्ये राहिले होते. मी काहीतरी थिल्लर चाय करून माझ्या पथकाचं नाव खराब होतं. तुला पर्सनली कोणाच ओळखत नाही. लोक काय म्हणणार, अरे ते गजर मधली पोरगी आहे तो, अरे तो पोरगा होता काय कसा हे करत होता. नाव कोणाचा गजरचा खराब होतं. हे बघ चांगले रील बनवा, नो डाऊट. तुम्ही पथकाचं असं ना आपल्या पथकाचे पण रील बऱ्याच पेजवरती येतात. पण काय म्हणजे तुम्ही चांगलं काहीतरी बनवा, मान्य आहे. पण काहीतरी चुकीचं काहीतरी करू नका ज्याच्याने ना सगळं कसं माहिती आहे. कुठचं तरी एक पथक नाही त्याच्यामध्ये, मग ते ढोल ताशावरती येतं पूर्ण ओव्हरऑल होतं. मग ते मुंबई असो, पुणे असो, कोल्हापूर असो, नाशिक असो, हे कोण विचार नाही करत. ते येतं सगळ्या ढोल ताशांवरती. काय आजकालचे ढोल ताशावाले लोक हेच म्हणणार.
तेव्हा ते पथकाचे नाव पण येत नाही. म्हणजे सगळ्या ढोल ताशांवरती ते बोट उचललं जातं. तर मी तर सांगेन काही गोष्टी करतात तर 100 विचार करा की आपल्या एकामुळे ना हजारो लाखो लोकांवरतीच बोट उचलली जाणार आहे. तर हा विचार करून तुम्ही काही पण गोष्टी करा. बाकी फोटो हे बघा, तुम्ही उत्कृष्ट वादन केलं ना, दुनिया तुमच्या फोटो काढणार. तुम्हाला त्यांना दाखवून काहीतरी हे करायची गरज नाही. तुम्ही सुंदर वादन करा, दुनिया तुमचे मीडियावाले पण फोटो काढतील. पण तुम्ही जर बोलाल की माझा मित्र आलाय बाबा मला 4-5 फोटो काढा मला ठेवायचे, ते चुकीचं आहे. म्हणजे तेच मी म्हणतोय की म्हणजे आपण जेव्हा आपलं पथकं चालू झाली 2012-13 तेव्हा हे रील्स वगैरे काही नव्हते. नॉर्मल एक साधारणतः युट्यूब होता, फेसबुक होता, इंस्टाग्राम होता, तेवढं होतं. सोशल मीडिया होता तेव्हा बरोबर. पण तेव्हा लोकांना म्हणजे प्रायमरी फोकस फक्त हेच होतं की बाबा मी ढोल ताशा वाजवायला जातोय, काहीतरी शिकतोय. पण आज लोक म्हणजे जी वाचता येत आहे नवीन, मला माझा पहिला फोटो पाहिजे, पहिली प्रॅक्टिस झाली, मला पहिला ढोल पाहिजे, मला पहिला व्हिडिओ पाहिजे जी मी दाखवेल बाबा मी हाच ढोल वाजला. मग काही कालांतराने तो वादक बाबा माझे 4 फोटो आले, चल झालं माझं, मी नाही, मला नाही जमत. असे बरेच लोक आहेत की काय माहितीये काय की हा बाबा मी फक्त कोणाला तरी दाखवायला कसं माहितीये का, हा त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये ते कन्सेप्टच क्लिअर असतो. तेव्हा मी पथक जॉईन करतो मला फक्त ह्या गोष्टी केल्या की मला दाखवून द्यायचंय किंवा मी पण वाजवू शकतो. अरे तू वाजवू शकतोस हे तुला कळलं ना तेवढंच खूप आहे. तुला कोणाला कशाला दाखवायचंय? आणि तू जेव्हा खरंच वाजवणार असशील, खरंच तू वादक होशील, तर दुनिया तुला बघायला येईल. तुझ्या नावावरती दुनिया येईल की बाबा मला या व्यक्तीला बघायचं आहे, सॉलिड वाजवचं ऐकलं. तू कोणाला दाखवायला कशाला कोणी वादन करायला पाहिजे? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की बाबा मी म्हणजे तू स्वतः ढोल त्याच्याशी एकनिष्ठ आहेस का? मग म्हणजे तू त्या ढोलाबरोबर पण प्रामाणिक नाही आहेस. जे तू कातड म्हणजे एका प्राण्याचा जीव गेला ते कातडी बनते, मग त्याची पण तू रिस्पेक्ट नाही करत आहेस. मी तर आजही पोरांना सांगेन ढोल लावताना पहिला ढोला पाया पडा, पहिला पाया पडा. कारण त्याची रिस्पेक्ट जर तुम्ही करणार तो तुमची रिस्पेक्ट करणार. तुम्ही काहीतरी त्याच्यावर थिल्लर जाय कराल ना तर बोललो तुम्हाला बाप जन्मात बोललो आयुष्य जाईल तुमचं, पण तुम्हाला ढोल तसा करणार नाही काय. कारण त्याचा एक जीव गेला तेव्हा तुम्ही ढोल वाजवताय, ते पान तेव्हा बनलंय, तर त्याची खूप रिस्पेक्ट करा तुम्ही. आणि ते तयार करण्यामध्ये पण आपली वेळ गेली, मेहनत गेली, तर ती रिस्पेक्ट खूप मॅटर. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो नवीन ताल बसवायचे असतात तर त्याच्यामध्ये म्हणजे आधी तर आपण जेव्हा नवीन होतं तेव्हा आपण साजिक शेवटच्या युट्यूब वगैरे वरून रेफरन्स घेतो किंवा तर तसंही आता काय होतं का म्हणजे किंवा कुठून आपल्याला आयडियाज आपण घेतो किंवा स्वतःही स्वरचित आयडिया असं मी सांगू नाही शकत आपण कुठून घेतो असं म्हणजे काय सिक्रेट असं नाहीये की आपण इकडनं घेतो किंवा असं आहे. ते मी म्हणजे माझं विकनेस असं आहे ना की कसं आहे आता आम्ही ऑलरेडी 13-14 वर्षाली पत्ता उडून त्याच्यात आम्ही स्वतः बेंजकडून वाजवायचो, त्याच्यात नाशिक जाऊन वाजवलंय. म्हणजे हे किडे आमच्याकडे लहानपणापासून नाही. तर त्यामुळे कसं काहीतरी नवीन बसवणं ते ना दोघं आम्ही बसलो आणि दोघं ढोल आणि ताशा घेऊन बसलो की ते एखादी गोष्ट ना सुचत जाते. तशातलं ही गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये साहिल आला दादा ह्याच्यामध्ये हे टाकू शकतो का? मग कसं होतं काय वेळा हे लोक रिदम बसतात मी नसेल ना, मी नंतर अरे ह्याच्यामध्ये हे पण टाकू शकतो. म्हणजे आपले जे 18-19 रिदम आहेत त्यातला एक जरी रिदम वेगवेगळा काढला तरी तुझा नवीन एक रिदम होतो. प्रत्येक ढोल वादकाला हे माहिती असतं, प्रत्येक पथक मला माहिती असतं आपण जे वाजवतोय ते काय. आज मी असं कोणी काही नाही बोलेन की मी हा रिदम बसवला म्हणून कोणी वाजवत. असे किती रिदम आहेत आपले की आपले रिदम जे आपण बसवले त्या दुनिया वाजवते. म्हणून मी त्यांना माझं काय हे नाही करून ठेवलेत मी रजिस्टर की बाबा मला रिदम कोणी वाजवून दे ना. त्यांना माहिती नाही की आपण कोणाचा रिदम वाजवतोय, तेच खूप आहे. दुनिया वाजवून दे. आपण पण किती रिदम तर बाई पुण्याचेच वाजवलेत जेव्हा सुरुवात केली तेव्हा. किती प्रीतम तर रमण बाग, नाथ ब्रह्म, शिवगर्जना यांचेच वाजवलेत. कारण साहजिक गोष्ट आहे ती श्रेष्ठ पथक आहेत आणि एवढ्या वर्षापासून आहेत ते. तर साहजिक गोष्ट आहे आपण जेव्हा सुरू केलं तर आपल्याला का कोणी कानातून बाबा रिदम नाही सांगितले. आपण पण आपल्याला हातबीत पण कुठे माहिती होतं. हात म्हणजे काय हे कोणाला माहिती, कल्लोळ कशाला म्हणतात काय माहिती होतं. सुरुवात पुण्यापासून त्यांची तर तिकडनं चाललंय सगळं. तुला बोलू ना जसं की ते लोक ज्या गिरगावर वाजवलं नाथ ब्रह्म त्यांचं बघूनच आम्हाला तो कन्सेप्ट आला. शेवटी हे बघा हे त्यांचं ज्याचं श्रेय त्याला भेटलं पाहिजे. तर आपण पण त्यांच्यात तर रिदम वाजवून मोठे झालो. जेव्हा पथकं सुरू केली 2012-13 आपल्याला कुठे काय म्हणतो आपलं 4.5चा गोंधळ, शिवगर्जना, रमण बाग, अजून पण माझे 2-3 रिदमला नावं त्यांचीच आहेत. रमण बागला नाव रमण बागच आहे. इव्हन गणेश गुंड याला पण माहिती ही गोष्ट की मी तो रिदम वाजवतो कारण तो मला बोलला पण होता की तू इव्हन ताल पथक आपलं भीमरूपी ऑलमोस्ट बघ ताल पथकाच आहे.
ऑलमोस्ट ताल पथकाचं आहे. आणि मला तर काही वाटत नाही, मी पुढच्या इंटरव्ह्यू त्यांना पण सांगेन बाबा मी तुमचा रिदम वाजवतो, त्याच्यामध्ये थोडेसे पार्ट मी चेंजेस करतो, पण काय वाईट काय, तुम्ही काहीतरी चांगलं वादन केलं, आज जर मी काहीतरी चांगलं वादन करतोय माझं बघून दुसरा कोणी शिकतो, चांगली गोष्ट ना, एकमेकांना बघूनच शिकतो ना. काहीतरी कॉम्पिटिशनला उतरलाय, माझा रिदम मी पण तोच वाजवला, त्यांनी पण तोच वाजवला, मग तो माझा आहे की तुझा, ह्याच्यानं भांडण हे नकोच. काहीतरी आपल्याकडनं काही चांगलं घेतलं ना कुठेतरी, आपला काय ढोल आणि ताशे चोरून तर घेऊन नाही गेले, काहीतरी रिदमच घेतला. चोरला काय आपण, मग टाकला कशाला, मग तुम्ही जर तुम्हाला भीतीच होती की तुम्ही 4 चौकात वाजवलं पाहिजे होतं, तुम्ही भर चौकात वाजवतात, तुम्ही तुमचे व्हिडिओ काढते. जसं की आता आपण गेल्या वर्षी जो डफलीचं आणि हे वाजवलं शिवाजी महाराजांचं, ते लगेच आता यावर्षी गणपतीला एका पथकं आणलं, मला विघ्नेशने दाखवलं, बोललो चांगलं वाजवलं आणि बोललो चांगलं वाजवलं, तर बोलतो रोहन बघ पूर्ण डिट्टो आपलं हे कॉपी केला. बोललो चांगली गोष्ट, आपल्याला चांगलं काहीतरी घेतलं, काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहोचलं. आज तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकलो, पण त्यांच्या थ्रू आपला रिझम पोहोचला तिथे, हे आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि काय माहिती गोष्टी पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह जेवढा घेणार तेवढं निगेटिव्ह माणूस होणार, माझं असं म्हणणं आहे. तेच तुम्ही जसं म्हटलं रिदमचं वगैरे काही म्हणजे आपले एक्झिस्टिंग रिदम्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काही सॅम्पलिंग करता, काही नेक्स्ट इयर चेंजेस. बरोबर, जसं तुम्ही म्हणालात पुण्यातलं तुम्ही तालची जी भीमरूपी वाजवत आहे ती मी ऐकून आहे, म्हणजे खूप वर्ष झाली ऐकून आहे, गजर वाजत आहे. आणि रमणबागची म्हणजे भीमरूपीच्या नंतर ती जी पुणेरी वाजत आहे तुम्ही सुरुवातीला खूप अप्रतिम वाटतो. एक तुमची मला तरी वाटते ती स्वरचित थीम आपला रिदम आहे शिवतांडव स्तोत्र. तर 2015 साली मी ऐकलेली, बरोबर, त्याच वर्षी बसवली. ओके, त्याच वर्षी बसवली, गणपतीत ती बसवली. तुला माहिती आहे पूर्ण रिदम रेडी होता, पण पोरांना ना ते संस्कृत मध्ये ना, आणि पटकन पाठ कसं म्हणा तांडव शिवतांडव, आणि कसं काहीतरी चुकीचं नाही करू शकत. शेवटी आपलं शंकर महाराजांचं ते स्तोत्र आहे, तांडव आहे, ते काहीतरी उगीच काहीतरी बोलून लोकांसमोर आपण इज्जत नाही घालू शकत, म्हणून मग तो टाइम घेतला, पोरांकडनं ते पाठ करून घेतला, आणि नंतर मग ते वाजून झालं. म्हणजे तो शिव तांडव स्तोत्र जेव्हा म्हणजे मी नवीन होतो ढोलताशामध्ये, तो एक काहीतरी युनिक वाटला मला, वक्रतुंड ऐकून. इव्हन तुला मी ते पण सांगतो, शिवतांडव हे मुद्रा पथक आहे पुण्यातलं, ह्यांनी सर्वात पहिला वाजवलेलं आहे, हे पण तुला सांगतो. मला खोटी श्रेय नको पथकाला, आपल्याला खोट्या आशात नको, जे आहे ते खरी गोष्ट आहे की हे शिवतांडव आम्ही त्यांचं ऐकलं, आणि ते पण सांगतो, ते पण युट्यूबला ऐकलं. आता त्यांना पण कॉल द्यायचं नसतं, त्यांनी युट्यूबला टाकलं नसतं, ते ऐकलं, त्याच्यामध्ये चेंजेस आपण केले. समजलं, रिदम त्यांचाच ऐकला की बाबा असं पण बनवू शकतं, मग त्यांनी जे वाजवलं ते आपण सेम कॉपी नाही वाजवलं. सुरुवात जेव्हा केली तेव्हा सेम वाजवलं, पण बोललो आपल्याला सेम नाही वाजवलं, तांडवमध्ये काहीतरी चेंजेस करूया, मग ते थोडं चेंजेस करून आता तू 2015चा तांडव ऐकशील गजरचं आणि 2025 ऐकशील, तुला एवढे चेंजेस दिसतील ना की पूर्ण तांडवच पूर्ण चेंज करून टाकलं, पूर्ण रिदमच चेंज करून टाकलंय. असं तो सुरुवातीचा म्हणजे ऍटलीस्ट आय गेस 2.5-3 मिनिटाचा पॅच आहे तो शिवतांडव स्तोत्राचा. म्हणजे 2015ची ती युट्यूबवरती व्हिडिओ मी पाहिलेली, गिरगावलाच कुठला तरी खेतवाडीतच होता. तर एवढी म्हणजे अंगावर शहारे आल्यासारखी ती म्हणजे बीट होती, आणि मुंबईमध्ये तरी तेव्हा कोणीच नव्हतं. त्यानंतर मी पाहतो आज खूप पद्धती थोडं वाजवत आहेत. तुम्ही ज्या पथकाचं नाव नमूद केलं मुद्रा, मी तरी शिवमुद्रा त्या काळी वाजवली असेल, पुण्याचं नामांकित पथक आहे. आता तुला इव्हन हे मी सांगेन, आता जी ह्याची आरती सगळे वाजवत ती पण शिवमुद्रानीच वाजवली पहिली पुण्यात. त्याच्यानंतर आता सगळे ते सगळ्यांना ट्रेंड आला, तो सगळे ते डपली घेऊन नाचायला लागले, पण हे श्रेय ज्याचं आहे त्याला हे शिवमुद्रानीच केलंय, आणि ते उत्कृष्ट पथक आहे, ते पण खूप जुनं पथक आहे, आणि हा रिदम पण त्यांनीच तो वाजवलेला आहे. त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच पथकांनी नंतर ते वाजवले, प्रत्येकाचा. पण माझं म्हणणं आहे ज्यांनी ज्याचं क्रेडिट आहे त्याला तुम्ही द्या. जी तुम्ही शिवतांडवची जी रिदम बसवली मुंबईमध्ये अजून खूप पथकं वाजवतात, म्हणजे आता 2015 मध्ये ती बघितली, मी 2017 नंतर दुसऱ्या पथकांना पण ती तोड वाजवताना पाहिली. नेक्स्ट प्रश्न असा आहे, जरा कोर लेवलचा आहे. ढोल ताशाची खरी सुरुवात आपली झालेली 1965 साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरू केलेली. मग ती कला पुण्यातून मुंबईत आली, आणि मग पथक मुंबई पुणे दोन्हीकडे म्हणजे वाढत गेले. ठीक आहे, तर या वाढत्या पथकांच्या संख्येनुसार कला कितपत वाढत गेली आणि म्हणजे कितपत ती खचत गेली, याबद्दल म्हणजे तुम्ही काही इन डिटेल सांगू शकता? ह्याच्याबद्दल बोलायचं तर असं आहे, ह्याच्यामध्ये चांगली पथकं आहेत ना, ती खूप खचली. कारण कसं आलं की पथकात ना
महिन्याला उघडतात, महिना उघडतात. पण प्रॉब्लेम काय होतोय, जी चांगली पथकं आहेत त्यांचे वादक गेले, पहिली गोष्ट. आणि एक टाइम असा, इव्हन हा फेज आपण पण गेलाय, एक टाइम असं आलेलं की दुनिया तर बोलली, जसं तुला गेल्या बोललो की बोलणारे खूप आहेत. मला तर गिरगावात बोलले, अरे आम्ही ऐकलं गदर बंद झालाय, ढोल विकायला काढतात त्याच्या, बोलो तुला घ्यायचेत का? मी प्रॅक्टिकली तुला घ्यायचेत का? तो ये बाबा घे, बोलतो ना अरे खबर आली. असं कसं आहे, प्रत्येकाचा आहे ना बॅड पाहिजे तो. आणि कसं आहे, आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करायचंय. मी त्या विघ्नेशला बोललो, बघ आज सुरू आपण किती मध्ये केली, 21 पोरांमध्ये केली. तेव्हा तू विचार केला होतास का की आपल्याकडे 200, 250, 300 आपण गोष्टी फेस केल्या की आपल्या पथकामध्ये 400 पोरं होती, 5-5 बॅच मध्ये आपण प्रॅक्टिस घ्यायचो. हा टाइम पण विसरू नको. हा टाइम पण आपण बघितलंय की त्या 4-4, 5-5 बॅच नंतर पण अर्ध्या वादकांना वादन भेटायचं नाही. ही गोष्ट पण आपण डोळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तू लावून नको घेऊस की आज पोरं कमी येतात. आता पण बघ, आज संडे, मेगा ब्लॉक आहेत, पोरं किती आले, म्हणून प्रॅक्टिस ना बंद नाही होणार. जेवढे आले तेवढ्यांनी करा. भले 5 जण, 7 जण किती आले, मी तुझ्याकडे आलो ना, तू माझ्याकडे आलंस ना, प्रॅक्टिस होणार. तर कसं आहे, ह्याच्यामुळे ना काय प्रॉब्लेम झाला, नवीन पथकं उघडत गेली ना, त्यामुळे जे खरे वादक आहेत, जुनी पथकं आहेत, त्यांना त्यांच्यावर खूप इफेक्ट पडला. कारण वादक फुटले, ते कशामुळे पण फुटून दे, पण ते फुटले. तो डायरेक्ट फरक त्या पथकावरती कुठे ना कुठे पडतोच. कारण की एक सर्टन टाइम तर तू एकटाच बोलून तू वादन नाही करू शकत ना. 4-5 पोरांमध्ये तू वादन नाही करू शकत. शेवटी तुझ्याकडे 50 डोल, 100, 200 डोल असून दे, पण तुझ्याकडे पोरत नसतो, तू काय करणार? 100-200 डोलांचा करणार काय? तुझ्याकडे चकोट, माझ्याकडे चकोट जास्त आहे, अरे पण वाजवायला तो वादक तर पाहिजे. तो वादकच नसेल तर करणार काय? त्यामुळे कसं आहे की पोरांची मनं जपणं पण खूप गरजेचं आहे प्रत्येक पथक प्रमुखाला. कसं माहितीये का की फक्त वादनापुरती कोणाशी रिलेशन ठेवणं, मला तरी वाटतं आपल्याला तारखेला खूप हे आहे. कारण की कुठेही पोरांचा इगो हर्ट झाला ना की तो पोरगा इकडं तिकडे जायला वेळ लागणार. आणि आता तेच होतंय. कारण काय झालं की पथकातल्या कुठच्या पोरला आपण काहीतरी बोलायला गेलो, त्याचा इगो हर्ट झाला, तो पथक सोडतो, दुसरं पथक जॉईन करतो. कारण सोर्सेस भरपूर आहे. आता दुसरं मी तुला बोललो की जेव्हा 2012-13 मध्ये ते एवढ्या एंट्री होत्या, आम्ही फॉर्म भरून वेळ झालो. पण नंतर काही कालांतराने पथकं उघडत गेली, हळूहळू गर्दी कमी होत गेली. जे खरं गदरसाठी आहेत ते आजही आहेत. आजही किती पोरं अशी आहेत की ते वर्षभर वाचणं नसतात, गुढीपाडवा मॅनेजमेंट करायला असतात. त्यांचं काय म्हणणं आहे, आम्ही आज पण गदरचा पार्ट आहोत. आज आम्ही वादन करायला येत नाही. काही पर्सनल रिझन्स आहेत, काही जॉब्स आहेत, फॅमिली आहेत, लग्न झाली रे लोकांची, पोरं आहेत, जबाबदाऱ्या आल्या, प्रत्येक गोष्टीला टाइम देता येत नाही. पण ते गुढीपाडवाला येतात. आधी फोन करणार, बाबा मी आहे गुढीपाडवाला मॅनेजमेंटला. त्यामुळे गुढीपाडवाला एवढं मॅनेजमेंटचं टेन्शन नसतं. गणपतीच्या वेळी प्रॉब्लेम असतो की गणपती असतात. दुसरी गोष्ट आहे बघ, आपण कुठच्या वादकाला का देत नाही, त्यामुळे आपण त्याला सांगू नाही शकत बाबा तू जॉबला जाऊ नको वादनालय. कारण की आजही आपण न्यू एंट्रीला पण तेच सांगतो, जे कॉलेजमधले आहेत, शिकतात आहेत, जॉबवाले, बाबा तुम्ही पहिला रेफरन्स तिकडे जा, जो काय प्रॉब्लेम आहे मला मेसेज करतो, मी तुम्हाला ऍडजस्ट करतो. पण तुम्ही मला खोटं सांगून काहीतरी करत नका असू. कारण की बोलो मला कुठूनही कळणार, तुम्ही जर मलाशी खोटं बोलून गेलात, मला कुठूनही कळणार तुम्ही कुठे. तर अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे ना खूप जुनी पथकं खूप खचत आहेत. शेवटचा प्रश्न आहे आपला, प्रत्येक कला ही आपल्या जीवनात वेगळाच आत्मविश्वास निर्माण करते. म्हणजे आता ढोल ताशा ही कला आहे, तशी प्रत्येकाला वेगवेगळी कलेची आवड, डान्स असो. बरोबर. तर ढोल ताशाने तुमच्या जीवनात कशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला आहे, तुम्हाला त्याच्यातून मुळात काय शिकायला मिळालं आहे, आणि ती शिकवण तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात म्हणजे कशी लागू करता? बरोबर. पहिली गोष्ट सांगेन की ढोल ताशा हे माझ्या लाईफमध्ये येणं म्हणजे एखादा पोरगा बोलेल ना की माझ्या लाईफमध्ये गर्लफ्रेंड आली आणि माझं आयुष्य बदललं, तशातली माझी फील आहे. म्हणजे आणि कसं म्हणजे आईबाप बोलतो ना की माझा पोरगा जन्माला आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी चांगल्या झाल्या, तसं माझ्यासाठी आहे. की लोक काय समजतात पथकाला मला नाही माहित. मी माझ्या पोरासारखं जगतो. आज जसं आई बाप्पाला असेल ना की आपल्या पोराला डागणं लागलं आहे, तसं माझा पथकाच्या बाबतीत आहे. पथकावरती कोणी काय बोलायचं नाही, तो पथकातला असू दे, पथकातला बाहेरचा असू दे. तुम्ही गदरला काय नाही बोलायचं, तुमचा हक्क आहे. तुम्ही काय केलात का त्यासाठी? तुम्ही काही गोष्टी काय केलात का? तुम्ही त्यासाठी काय ढोल आणले की ताशे आणले, काय केलात का? पडती वेळ होती तेव्हा पण कोणी काय केलात का? ज्यांनी केलं त्यांना अधिकार आहे, पण ते पण काय चुकीचं बोलू नाही शकत. कसं आहे की पथकाने खूप काही गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट तर लोकांना एकत्र आणणं हे पथकाकडनं शिकलो. कारण की जी पोरं एकमेकांनी तोंड बघत नव्हती ती आज एकत्र वादन करायला आल्यावरती एकमेकांना बालो भरून वादन करत आहेत.
का तेव्हा त्यांचा वाद कुठे जातोच ना बाजूला. कारण की एक ढोल आणि एक ताशा तुम्हाला खूप काय वेगळं शिकवतो. एकजूट कशी असावी, एकजुटीने कसं राहावं, म्हणजे त्याचे इम्पॅक्ट तुमच्या घरामध्ये पण पडतात की तुम्हाला स्वतःहून कळतात की अरे बाबा वादबीत करून काय फायदा नाही. शेवटी एकजूट हेच गोष्ट गरजेची आहे. आज जेव्हा 50 ढोल एकत्र लागतात तेव्हा लोकांना कळते गजरची एकजूट काय. एकजूट जेव्हा कळते तेव्हा ते विचार करतात काय यांची मैत्री आहे, त्याला बाप मैत्री यांची. अरे मैत्री अशीच होत नाही. आज माझे दुनियाभरचे गिरगावात मित्र आहेत. गिरगावात का पुऱ्या मुंबईमध्ये मित्र आहेत. सगळे येतात गुढीपाडवात काय येतात का माझी तुम्हाला एकजूटच बघायचे की नाही, तुमचं माझी काय ते कनेक्शन आहे, एकी कळते. आज बरेच पथकातले बघायला येतात, ते असेच बघायला येत नाही, त्यांना पण माहिती आहे. आणि कसं माहितीये काय की ढोल ताशाकडनं खूप काय गोष्ट शिकण्यासारख्या, खूप काय दैनंदिन जीवनातल्या भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या, की तुमचं किती कंट्रोल असलं पाहिजे लाईफमध्ये हे तुम्हाला ढोल वाजवणं कळतं. कारण ढोलाचा तुमचा एक रिदम कंट्रोल मध्ये सुटला की पुरा रिदम खराब झाला आणि पूर्ण पथकाला ते फेस करायचंय. कारण तो सगळा पॉच ढामचा ढूम वाजला तो कळतो. आणि आजकाल कसे लोक पण हुशार झाले. आजकाल लोकांना पण रिदम कळायला लागले. लोकांना लगेच कळतं की हा व्यक्ती चुकलाय. पहिले तो वादक दाखवणार नाही मी चुकलोय, त्याच्या आजूबाजूचे पण पोरं दाखवणार नाही तो चुकलाय, पण लोकांना पण कळायला लागलं. कसं आहे ते कंट्रोलमध्ये राहणं म्हणजे ते तुम्हाला लाईफमध्ये पण कळतं की बाबा लाईफमध्ये किती कंट्रोल आपला पाहिजे. कसं कंट्रोल सुटला की माणूस हा वाईटच जाणार. तसं आहे. तर खूप माझं म्हणणं की खूप काही शिकण्यासारखं, खूप गोष्टी शिकण्यासारख्या ढोल ताशातनं. मी जसं बोललो की माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तर माझं सर्वस्व सध्या तेच आहे. हा म्हणजे लाईफ मधली गर्लफ्रेंड नसली तरी एक पथक आहे असं. तर दादा आपण म्हणजे बघतोय गिरगावात फक्त गजरच नाही, गिरगाव ध्वज पथक आहे, अजून जगदंबही आहे, त्या व्यतिरिक्त अजून माहिती नाही पण ही 3 पथकं मी नाव म्हणजे बघितलेली आहेत दर गुढीपाडव्याला. तर ती आता काही वेळापूर्वी तुम्ही बोलात की एकी दिसून येते आपल्या म्हणजे पथका थ्रू म्हणजे पथकांची. तर तुमची आणि त्या बाकी पथकांची काय युनिटी आहे ती तुम्ही जरा सांगू शकाल? अरे म्हणजे बोलतात ना सख्खे भावंड. ओके. घरचे सगळ्यांचे घरचे रिलेशन आहे. गिरगाव बोलले की सगळे आले, मग ते काय असून दे. मग आम्ही विचार हा नाही करत की बाबा तू दुसरा रॅली वाजवते. आता ध्वज पथक तर आपल्याच रॅलीमध्ये असते. जगदंब दुसरी रॅली, 2 रॅल्या निघतात ना गिरगावात. शिवसेनेची पण रॅली निघते ना, तर जगदंबवाली तिकडे असतात. म्हणून कधी आमच्यामध्ये असं मिसअंडरस्टँडिंग कधी नाही आलं बाबा तू तिकडे वाजवते. बाबा घरचं आदल्या दिवशी पण रात्री गुढीवा सांगेल ना अरे मला ही गोष्ट कमी पडते, अरे काय कमी आहे त्याच्यामुळे आधा घेऊन असे रिलेशन आहे. इव्हन ध्वज पथक आणि आपण तर कित्येक वर्ष गुढीपाडवा एकत्र वादन केलंय. एकत्र वादन केलंय, 2-3 वर्ष एकत्र केलंय. त्यामुळे तिन्ही पथकांशी संबंध. इव्हन प्रॅक्टिसला पण आमचं सगळं अरे कितींदा आम्ही एकमेकांनी ढोलबिल पण खेचतो, असे रिलेशन आहे. त्यामुळे सगळ्यांचे म्हणजे असं इव्हन पोरांमध्ये पण की बाबा तू जगदंब मधला आहे, तू ध्वज पथक मधला, असं काय नाही, सगळे आपलीच पथक आहेत असं. म्हणजे आपली म्हणजे नावं वेगवेगळी असतात, आपली एक आहे ती संस्कृती जी आपल्याला एकत्र घेऊन येते. शेवटी काय तिन्ही पथकं गिरगावातले हे महत्वाचं आहे. फक्त पाटांवरची नावं वेगळी, बाकी काय सगळे आपण उद्या उठून एकमेकांचे चेहरे बघणार आहे. आता वादन नसलं की आपण एकत्र उभे असतो गिरगावात. क्रिकेट घ्यायला एकत्र, कुठचा होळी असेल, कुठचा गोविंद असेल, आपण एकत्र, सगळ्या सणांना एकत्र. मग वादनाच्या वेळी फक्त असं समजा ना की बाबा एकाच पथकात 3 ऑर्डर वेगवेगळे घेतले. तू तिथे वाजवतो, तिकडे वाजवतो, मी इकडे वाजवतोय. बाकी काय नाही, बाकी सगळ्यांशी संबंध चांगले आपले. शेवटी तेच तुमची जी पर्सनल बॉन्डिंग आहे गिरगाव ती तुम्हाला एकत्र बांधून ठेवते. धन्यवाद दादा, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून. तुम्ही तुमचा महत्वपूर्ण वेळ दिला. म्हणजे सध्या तुमची फक्त प्रॅक्टिस चालू आहे, त्यातून तुम्ही म्हणजे प्रमुख सर्व असून पण आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सोबत आता मागे गणपती नाही बट गिरगावच्या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. काहीतरी नवीन आम्ही पाहूच यावर्षी. आणि राजमुद्रा फिल्म्स तुमच्या म्हणजे युट्यूब चॅनल, म्हणजे आमचा जो युट्यूब चॅनल आहे तर तुमची व्हिडिओ काढण्यासाठी नक्की भेटू गुढीपाडव्याला. धन्यवाद.